देवयानीज टॉक शो. नमस्कार. देवयानी शो मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. देवयानी शो, तू दुर्गा, तू जिजाऊ, सावित्री तू. खरं तर हेच टॅलेंट आम्ही या सर्वसामान्य महिलांमध्ये शोधण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आज याच अनुषंगाने एक अशी व्यक्ती आम्ही या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेली आहे की जिने गेली 22 वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एक वेगळ्या पद्धतीचे योगदान दिलेलं आहे. आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत चारुताई देऊलकर. चारुताई, तुमचं स्वागत आहे. चारुताई देऊलकर ह्या मालवण स्थित जरी असल्या तरी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याला त्या ज्ञात आहेत. गेली 22 वर्ष सेवांगणच्या माध्यमातून आणि सिंधुदुर्ग नगरीमध्ये जो काही महिला अत्याचार निवारण कक्ष स्थापन केलेला आहे त्या माध्यमातून त्या समुपदेशनाचं काम करत आहेत. आणि चारुताईंचं समुपदेशन म्हटलं की भल्या भल्यांना एकतर घाम तरी फुटतो किंवा अनेकांना असं वाटते की आपल्याला ह्याच्यामधून निश्चितच योग्य असा न्याय मिळणार आहे. चारुताई ह्या स्वतः MSW झाल्या आणि नंतर त्यांना एका संस्थेने या कामासंदर्भामध्ये विचारणा केली आणि निश्चितच त्यांनी त्यांना होकार दिला. खरं म्हणजे याच्या पाठीमागे त्यांची प्रेरणा जी आहे किंवा त्यांचे जे अधिष्ठान आहे ते त्यांच्या आई वडिलांकडे जाते. चारुताईंचे वडील ज्येष्ठ मच्छीमार नेते आणि शिक्षक ज्ञानेश देऊलकर हे सर्वश्रुत आहेत, सर्वज्ञात आहेत. मालवण मधल्या मरीन पार्कचा जो विषय होता त्यावेळेस त्यांनी त्या मरीन पार्क संदर्भामध्ये एक वादळ उठवून दिलेलं होतं. चारुताईंची आई या देखील शिक्षिका होत्या आणि असं एक वैचारिक अधिष्ठान लाभलेल्या कुटुंबातून आलेल्या चारुताईंनी हा जो वसा आहे तो कायमस्वरूपी पुढे ठेवलेला आहे. या समुपदेशनाच्या माध्यमातून त्याने अनेक महिलांना न्याय मिळवून दिलेले आहेत. आणि आज अशाच थोड्याशा तरल, थोड्याशा संवेदनक्षम आणि थोडंसं भयानकतेकडे कुठेतरी जाणाऱ्या या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत आपल्या विशेष अशा देवयानी टॉक शो मध्ये. चारुताई, तुमचं पुनश्च एक वार स्वागत आहे. मालवण सारख्या शहरामध्ये तुम्ही जन्माला आलात, मालवण सारख्या शहरामध्ये वाढलात, MSW केलं, वडिलांच्या पावलाती पाऊल ठेवून कदाचित शिक्षिका सुद्धा झाल्या असतात. परंतु MSW करण्याचं कारण काय काय तो थोडासा कुठे हे होता? मुळामध्ये मास्टर ऑफ सोशल वर्क म्हणजे सोशल वर्क ह्याच्यामध्ये मास्टर डिग्री असते, हे थोडंसं नवीन होतं. आणि हे आपण बघूया, कारण माझ्या डोळ्यासमोर मेधा पाटकर होती, मेधाने MSW केलं. त्याच्यामुळे MSW मध्ये काहीतरी नवीन शिकण्यासारखं आहे आणि आपण जर एखादं प्रोफेशन म्हणून निवडणार असू तर ते सोशल वर्कशी निगडीत का असू नये, म्हणून मग इथून कोल्हापूरला जवळ MSW केलं. आणि MSW केल्यानंतर मग नुसतंच काम करण्यापेक्षा अल्प मानधन का असेना आपण थोडंसं मिळावं ह्या दृष्टीने प्रयत्न करत होते. बेळगावला मला फॅमिली काउन्सिलिंग सेंटर कौटुंबिक सल्ला केंद्रामध्ये नोकरी मिळाली. तिथे मी 7 वर्ष केली. तो असा सेंट्रल वेलफेअर बोर्डचा एक स्कीम आहे ती की जी NGO ने घ्यायची. इथे सेवांगण बॅरिस्टर नाथपै सेवांगण ही संस्था होती. तर त्याने विचारलं की आम्ही ही योजना घेतली तर तुम्ही निदान 10 वर्ष तरी द्याल का. माझे आई वडील थोडेसे वयोवृद्धच होते, त्यांच्यासोबत कोणीतरी राहायला हवं होतं. बरोबर. त्याच्यामुळे मी म्हटलं ठीक आहे, मी येते. आणि बेळगावला असताना मला जाणीव झाली की आपल्याला खूप काही शिकण्यासारखा हा विषय आहे. आणि आपण जी कुटुंब व्यवस्था म्हणतो त्याला खूप असे अँगल आहेत, वेगवेगळे त्याला दृष्टिकोन आहेत. त्याच्यामुळे घाटावरचं जीवन वेगळं, इथलं वेगळं. बरोबर. आणि आपण जर आपल्या गावात काही करता येणं शक्य असेल तर ते करूया. आणि मुळात समुपदेशन ही संकल्पना अशी आहे की ती त्यावेळी नवीन होती. बरोबर. समुपदेशन म्हणजे नुसत्या गप्पा मारणं नाही, तर समोरच्या व्यक्तीला त्याची समस्या समजून घ्यायला, म्हणजे ज्याला आपण सेल्फ रिअलायझेशन म्हणतो, ते करून देण्यासारखी परिस्थिती निर्माण करा आणि त्याला स्वतःचे प्रॉब्लेम स्वतः सोडवण्यासाठी उद्युक्त करा. हे मला थोडंसं अपिलिंग वाटलं, चॅलेंजिंग वाटलं आणि ह्याच्यामध्ये प्रयत्न करूया म्हणून सुरुवात केली. नक्कीच. पण जेव्हा मालवणमध्ये तुम्ही सुरुवात केली 1997-96चा काळ होता, तेव्हाच मालवण वेगळं होतं, तेव्हाचा सिंधुदुर्ग वेगळा होता. आज जवळजवळ 22-23 वर्षानंतर फार मोठा फरक सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, पर्यायाने मालवणमध्ये, आपल्या सगळ्या शहरांमध्ये झालेला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या. पण तेव्हा म्हणजे जेव्हा हे समुपदेशन जेव्हा सुरू केलं, आता तुम्ही म्हणालात की समुपदेशन हा शब्दच फारसा माहित नव्हता आणि दुसऱ्याला सल्ला देणं एवढं
कुठेतरी त्याचकडे बघितलं जायचं की दुसऱ्याला सल्ला देणं. समुपदेशन म्हणजे काय, त्याला सल्ला देणं. आणि सल्ला हा फुकट कोणीही देत असते आपल्याकडे. मग हे जे समुपदेशन आहे, हे करण्याची तत्कालीन परिस्थितीमध्ये एवढी गरज होती आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात? वरवर पाहता वाटत होतं की इथे हे सल्ला केंद्र चालणारच नाही. पण मला वाटतं आम्ही इथे डिसेंबरला सुरुवात केली. मी जानेवारीला आले. बघितलं तर काय व्हायचं, 10 ते 5 कोणीच यायचं नाही. बरं. आणि संध्याकाळी 8 नंतर हळूहळू घरी यायचे लोक. कसं होतं, गाव छोटं आहे. आपण जर ऑफिसमध्ये गेलो तर आपली काहीतरी समस्या आहे हे जगाला समजेल, आजूबाजूला चर्चा होईल, ही एक भीती होती. पण आपल्याला रुजायचंच आहे तिथे, त्याच्यामुळे आम्ही ठरवलं ठीक आहे, रात्री येते तर रात्री या. मग ते घ्यायचं, समोरच्यांच्या घरी जायचं, त्यांना तो विषय सांगायचा आणि नंतर मग हळूहळू जॉईंट सेशनला लोकांना बोलवायला लागलं. पहिले 3-4 केसेस मध्ये इतका चांगला रिझल्ट मिळाला. तर त्यावेळी संकल्पना अशी होती की काही झालं तरी नांदलंच पाहिजे. बरोबर. समस्या कुठल्या होत्या की बाळपणाला बायको माहेरी गेलीये तर ती येतच नाही, किंवा बऱ्याच वेळा असं व्हायचं की नवऱ्याकडची माणसं बोलवायलाच येत नाही. मग काय करायचं? नवरा मुंबईला नोकरीला आहे म्हणून सांगितलं, म्हणून आम्ही मुलगी दिली, तो नोकरीच करत नाही, आता काहीच करत नाही. किंवा दारू पिणाऱ्यांच्या होत्या. आपल्याकडे विवाह बाह्य संबंध हाही होता. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अंधश्रद्धा. जर एखादी मुलगी लग्न करून घरी आली आणि त्या घरातला समजा एखादा बैल किंवा एखादा गाय गेली तर तो पायगुण शोधला जायचा. आणि त्यामुळे तो एक जबरदस्त टेन्शन असायचं. आणि त्याच्यातनं असं होतं की इथे कौल लाव, तिथे जा, पण सल्ला केंद्रामध्ये यायचं नाही, असं व्हायचं. पण पहिल्या 1 वर्षभरातच ही संकल्पना हळूहळू पटायला लागली आणि लोक आपणहून यायला लागले. बरोबर. म्हणजे प्रश्न होते, समस्या होत्या, परंतु त्या कुठल्या फोरम समोर मांडायच्या ह्याला कुठेतरी म्हणजे हे व्यासपीठ म्हणजे ज्याला फोरम म्हणतात तो नव्हता. आणि या तुमच्या समुपदेशन वर्गामुळे किंवा समुपदेशन ज्याच्या तुमच्या या कामामुळे कुठेतरी ह्या माणसांना आपल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी एक कसं एक दिशा होतं, मिळाली. भांडण झालं की पोलीस स्टेशनला जा. बरोबर. पोलीस स्टेशन म्हटल्यानंतर एक भीती असायची, कोणाला तरी आत टाकतील, किंवा पोलीस स्टेशनची पायरी चढणं आणि कोर्टाची पायरी चढणं, ह्या 2 गोष्टींची भीती असायची. तिसरा असा एक ऑफिस आहे किंवा अशी एक जागा आहे की जिथे आपलं कागद पेन न घेता सुद्धा ऐकलं जात आहे. बरोबर. हे प्रत्येक गोष्ट काही नोट डाऊन करायची गरज नाहीये. आणि माणसाची एक गरज असते की माणसाला सांगायचं असतं, ऐकून घेण्याची जागा कमी असते. तुम्ही जर महिलांच्या वर्गात गेलात आणि एखादा विषय सांगितलात, त्या भडभडून बोलतात. बरोबर. पण बोलायला जागा नाहीये. बोलायला म्हणजे कधी कधी बोललं जातं, पण ऐकूनच घ्यायला कोण नसतं. प्रत्येकाला सांगायचं असतं. मग ही अशी एक जागा निर्माण झाली की यायचं निदान सांगायचं तरी. म्हणजे आज मला नवऱ्याने मारलं, मी जाणारच नाही, 2 दिवसांनी नको आता बघूया कदाचित सुधरेल, मी जाते. बरोबर. जाणार नाही म्हटल्यानंतर तुम्ही ताबडतोब त्याला कुठलीही लिगल ऍक्शन सांगायची नाहीये, काही करायचं नाहीये. फक्त एकच आहे, ठीक आहे त्याचा टेम्पो थोडासा कमी होऊ देत. आपल्याकडे नाही येणार तर कोणाकडे येऊन सांगणार आहे? आता कॉन्सिलरला पेशन्स ठेवावा लागतो. आणि समोरच्या मानसिकतेचा पण थोडासा विचार करावा लागतो. म्हणजे निदान एखादी गोष्ट मला आठवते की एक क्लायंट होती, तिने जवळजवळ 80 वेळा मला तीच स्टोरी सांगितली. बरोबर. रोज आपण नव्याने काहीतरी ऐकतोय असंच भासून ते ऐकावं लागायचं. ते पुढे काय सांगणार माहिती असायचं, पण तिला ते सांगून म्हणजे तिचं जे रिलॅक्सेशन म्हणायचं त्याला काही वेळ लागतो. प्रत्येकाला एखाद्याला एखादी गोष्ट 2 दिवसात समजते, एखाद्याला 6 महिन्यात समजते, एखाद्याला 6 वर्ष लागतात. बरोबर. आणि तो जो कालावधी आहे तो कालावधी आपल्याला बघावा लागतो. बरोबर. म्हणजे हे आता म्हणजे आता जे सांगितलं की तुम्हाला एका महिलेने 80 वेळा एकच स्टोरी सांगितली, म्हणजे तुमच्या पेशन्सची खरंच कमाल करायला पाहिजे. कारण सर्वसामान्य माणसाकडे जर असे काय तुझं आहे, आणि म्हणजे असं म्हटलं जाते आपल्याकडे की रोज मरे त्याला कोण रडे. एकदा सांगितलं, 2दा सांगितल्यानंतर काय नेहमीच आहे असं म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष तरी केलं जाते किंवा तिची टिंगल केली जाते की काय ती हेच सांगणार आहे परत. पण ते न हे करता म्हणजे खरंच हे फार कठीण काम आहे. त्याला कारण असं झालं की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर साधारण 2000 ते 2004 पर्यंतचा कालावधी बघितला तर नवविवाहितांच्या आत्महत्यांचं प्रमाण खूप होतं. म्हणजे साधारणतः महिन्याला 2 किंवा 3 आत्महत्या जिल्ह्यात घडायच्या. आणि ज्यावेळी त्याचा असा सर्वे केला गेला की नाही, त्यावेळी लक्षात काय यायचं, पोलीस दप्तरी नोंद ते फासळ तुटलं आणि खाली पडली,
अरे हा. प्रत्येकाच्या विहिरीचं ते लाकूड कमकुवतच झालेलं आहे का? नंतर लक्षात असं आलं की समाजाची मानसिकता आहे मुलीने नांदायला हवं. तिथे मला त्रास होतोय. मला धड नवऱ्याच्या घरी आधार नाही, माहेरी आधार नाही. मग मी जगू कशासाठी? मग बरोबर. सगळ्यात जवळची कोण आहे तर विहीर आहे. हम्म. त्यामुळे ह्या मुलींचं ऐकून घ्यायला कोणीतरी पाहिजे. बरोबर. त्यामुळे तो पेशन्स वाढवला गेला आणि लोकांना समजायला लागलं की तिकडे गेल्यानंतर काहीतरी आपल्याला समजेल, मिळेल. मिळेल. बरोबर. महिला अत्याचार निवारण कक्ष आमच्या कौटुंबिक सल्ला केंद्रावरून आम्ही तिथं पण जायचो. तिथे गेल्यामुळे एक होतं की पोलीस डिपार्टमेंटची बऱ्यापैकी मदत व्हायची. नवरा समजा येत नसेल तर पोलीस पाठवून बोलून घेणं हे सोपं व्हायचं. आणि शेवटी तुमच्याकडे काहीतरी अधिकार असेल तर तुम्हाला थोडीशी किंमत मिळते. बरोबर. तुम्ही नुसतंच सांगता एखाद्याला तर समाजाची ती मानसिकता नाहीये हे नुसतंच सांगणार. बरोबर. मग हे माझ्या घर अर्जदाराला बोलवून आणू शकतात. हे जेवढा जरी मेसेज गेला तरी काय होतं की तिथे गेलं पाहिजे, काहीतरी होईल. असे हळूहळू ते टप्पे बदलत गेले. बरोबर. पण जेव्हा आता म्हणजे जेव्हा तुम्ही 97 मध्ये जेव्हा हे कौटुंबिक सल्ला केंद्र सुरू केलं, आता आपलं तर सिंधुदुर्ग म्हणजे मुंबई सारखी परिस्थिती नाही. मुंबईमध्ये एक क्लास आहे, म्हणजे ठीक आहे आर्थिक हे असेल, परंतु आपल्याकडे वास्ट व्हरायटी आहे. म्हणजे एकीकडे शहरातला उच्च वर्गीय आहे, उच्च मध्यम वर्गीय आहे, कनिष्ठ वर्गीय आहे आणि खेड्यातल्या बायका म्हणजे शेती करणाऱ्या किंवा घरातच राहणाऱ्या मुळात. मग अशा ज्या वेगवेगळ्या कॅटेगरीतल्या जेव्हा महिलांचा किंवा त्यांना कौटुंबिक सल्ला देण्याचा जेव्हा विषय येत होता, तेव्हा तुमची कशी कसरत व्हायची किंवा त्यांचे प्रश्न कसे असायचे? आता सगळ्यात जर घुसमट कोणाची होत असेल महिलेची तर ती उच्च मध्यम वर्ग आणि मध्यम वर्ग ह्यांच्यामध्ये जास्त घुसमट होते. कारण माझं घर एक छान छान आहे हा सगळं सांगण्याचा ट्रेड असतो. म्हणजे माझ्या घरातला प्रॉब्लेम मी दुसऱ्याला सांगता कामा नये. त्याच्यामध्ये एका विशिष्ट मर्यादेनंतर आपण कुणाशी बोलावं. मग ही जी मंडळी होती ती फोनवर आधार घ्यायची, फोनचा आधार घ्यायची. फक्त म्हणणं असं होतं की मी तुमच्याशी जे बोलते ते माझ्या घरातही समजता कामा नये. बरोबर. त्याच्यामुळे आम्ही सुद्धा असं केलं की आता ऑफिस म्हटल्यानंतर रेकॉर्ड ठेवा, अमुक ठेवा, ह्या गोष्टी आल्या. त्याला जास्त प्राधान्य नको देऊया. बर. तुम्हाला बोलायचं असेल तुम्ही बोला. किंवा असं आहे की मला येऊन माझं मन मोकळं करायचंय, मला त्याच्यातून तुमच्याकडून तुम्ही काहीतरी करावं आणि रिझल्ट द्यावा अशी अपेक्षाच नाही. फक्त मला सांगा माझं काय चुकतं. असा येणारा खूप उच्च शिक्षित वर्ग होता. बर. आणि तो अजूनही येतो. एकदम उच्च वर्ग असा आहे की तो डायरेक्ट वकिलाला जातो आणि कोर्टात दावा घालतो, आम्हाला काउन्सिलिंग नको. पण कोणीतरी सांगणार नाही आम्ही ऐकणार, ही मानसिकता नाही. आणि आर्थिक सुबत्ता असतील तर फारशे समस्या येत नाही. म्हणजे आर्थिक अडचणी येत नाही. बाकीचे खूप म्हणजे एक्स्ट्रा मॅरिटल किंवा इतर खूप प्रश्न त्यांचे पण असतात. आणि सहजपणे येतो तो तळागाळातला वर्ग. आणि त्याला माझा घरचा विषय मी कसा सांगू हा प्रश्न कधीच येत नाही. तो आज येतो, भांडतो, परत एकत्र येतो, परत भांडतो. म्हणजे एखादी केस अशी आमच्याकडे 15-15 वर्ष चाललेली असते. नंतर त्यांच्या मुलांच्या पण समस्या यायला लागतात. पण त्याच्यामध्ये एक होतं की तुम्ही लोकल आहात, तुमचं मागचं बॅकग्राऊंड सगळ्यांना माहिती आहे, ह्याच्यामध्ये तुमचा वैयक्तिक स्वार्थ नाहीये हे एकदा लोकांना समजलं की मग अडचण येत नाही. बरोबर. नक्कीच. म्हणजे तुमच्या पाठीमागे काय आहे, कारण आपल्याकडे म्हणजे गाव पातळीवरती बघितलं तर आता जे म्हणालात की ह्यांचा इतर काय बाबा ह्याच्यामध्ये काही वेगळा विषय नाहीये किंवा कसं सांगायचं आपलं घरातलं भांडण आपण बाहेर कसं सांगायचं, हा थोडाशी जी ग्रज होती ती कुठेतरी त्या ह्याच्यामुळे समाप्त झाली असं म्हणायला काही हरकत नाही. मगाशी ते जे तुम्ही म्हणालात की अंधश्रद्धा सुद्धा होती, म्हणजे घरी मुलगी आली, बैल मेला, गाय मेली, कुत्र मेलं तरी पण ही पांढऱ्या पायाची, त्यामुळे असं काहीतरी झालेलं आहे. आणि मग थोडीशी टोचणी किंवा टोचून बोलायचं, मग त्याचा जो काही आहे तो हे वाढत जायचा टेम्पो, आणि मग असह्य होऊन ज्या काही आत्महत्या, शेवटचा पर्याय आत्महत्या. परंतु त्याच वेळेस एक पिक्चर आला होता, ती माहेरची साडी, तिचा सुद्धा म्हणजे ते हे म्हणजे बायका म्हणे रडायच्या सुद्धा त्या पिक्चरला. आणि त्याच्यामधून म्हणजे त्याच्याही पूर्वी एक दुजे के लिए पिक्चर आलेला होता. अनेक असे जे काही प्रियकर आणि प्रेयसी की ज्यांची प्रेम सक्सेसफुल झाली नाही त्यांनी आत्महत्या केलेल्या होत्या ते पिक्चर बघून. त्याचा थोडासा परिणाम म्हणजे चित्रपटांचा सुद्धा परिणाम आपल्या या सगळ्या लाईफ वरती होत होता. मग हे जे काय होतं
म्हणजे ते बाबा वास्तव नसते, ते एक चित्रपट आहे 3 तासाचा, केवळ बघायचा आहे, एक एंटरटेनमेंट म्हणून बघायचं आहे हे, आणि वास्तव जीवन ह्याच्यातली जी फारकत आहे ती सांगणं ग्रामीण भागातल्या महिलांना सोपं वाटायचं की मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीयांना? कसं आहे, ग्रामीण वर्ग असेल किंवा उच्च मध्यमवर्गीय असेल, अंधश्रद्धा हा जो पगडा आहे तो जबरदस्त आहे. म्हणजे ग्रामीण महिला ह्याला जाईल, डायरेक्ट कौल लावायला जाईल किंवा उतारा केला पाहिजे, दृष्टावा झालाय असं सांगेल. उच्च वर्ग आहे तो समजा ज्योतिषाचा आधार घेईल, तो सुद्धा सगळं करेल पण गुपचूप करेल. त्याच्यामुळे समजा मूल होत नाही तर वैद्यकीय ट्रीटमेंट घेऊया ह्याच्याकडे कल थोडासा कमी. आपल्या जिल्ह्यामध्ये मानसिक रुग्णांचं प्रमाण पण जास्त आहे. म्हणजे बाई समजा लग्न करून आली आणि 2-3 दिवसामध्ये प्रत्येकाची नजर असायची ना, ती चपाती कशी करते, ती चालते कशी, ती बसते कशी. समजा एक 20 वर्षाची मुलगी किंवा 22 वर्षाची मुलगी, तिच्याकडे असे सीसीटीव्ही लावल्यासारखे सगळेजण तुम्ही बघताय, तर ती गोंधळणारच ना. आणि त्याच्यानंतर समजा ती थोडीशी डिस्टर्ब व्हायला लागली, एका जागेवर बसायला लागली, की पहिला मुद्दा यायचा की ती हळदीच्या अंगात अमुक झाडा घालून येईल. हा जो मुद्दा आहे, आणि मग त्याच्यासाठी अमुक अमुक केलं पाहिजे. आम्ही एकच पथ्य ठेवलं, तुम्ही ते पण करा आणि तुम्ही डॉक्टरांकडे जा. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मानसोपचार तज्ञ हे खूप उशिरा आले. हो, बरोबर. डॉक्टर धुरी असतील की पाटकर असतील, गेले असतील, हे खूप उशिरा आले. सुरुवातीच्या 4-5 वर्षामध्ये आम्हाला तर रत्नागिरीला पाठवावं लागायचं, किंवा रत्नागिरीचे डॉक्टर कणकवलीला यायचे, कुडाळला यायचे. मी आठवड्यातून एकदा त्यांना तिथे जा म्हणून सांगावं लागायचं. आता बऱ्यापैकी लोक जातात, पण सुरुवातीला कसं, आम्ही काय मॅट झालोत का, आम्ही वेडे झालोत का, ही एक गोष्ट होती. आणि हा सगळ्याला कारण म्हणजे आपले जे काही रीती आहेत ना, रीती म्हणण्यापेक्षा मनावरती ह्याच इथे नारळ दिला पाहिजे, ह्या झाडाकडून आपण जाता कामा नये, ह्या ओघळातून येता कामा नये, अमुक झालं म्हणजे लग्न होऊन 4 वर्ष झाल्यानंतर पत्रिका जमत नाही हे लक्षात येतोय. ह्याच्यातनं हे वाद होत जायचे. म्हणजे अजूनही आहेत, पण आता वाद होण्याचे प्रकार थोडेसे वेगवेगळे होत गेले. बरोबर. म्हणजे आता पुन्हा एकदा विषय तो, म्हणजे हल्लीच एक सिरियल आपल्याकडे समाप्त झाली, रात्रीचे खेळ झाले. त्या रात्रीचे खेळ झाले सिरियल वरून भरपूर असं हे केलं गेलं की सिंधुदुर्ग जिल्हा काय एवढा अंधश्रद्धाळू आहे का किंवा काय आहे का. त्याच्यातला वास्तवाचा म्हणजे एंटरटेनमेंट म्हणून बघणं हे होतं, पण तू वास्तव म्हणून जर बघायला गेलं तर थोडस कुठेतरी हे थोडस आपल्या जिल्ह्यामध्ये अजूनही, आपल्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये म्हणजे आपण पाणंद म्हणतो, हो, तर त्याच्यामध्ये 2 गल्ल्या सोडून वारा काढणारी एकतरी व्यक्ती आहे आजही. बरोबर. आणि त्याच्याकडे विचारायला जाणाऱ्यांकडे गर्दी असते. आता समजा आमच्याकडे एखादी व्यक्ती आली, त्या बाईचं एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशन असेल, ती त्या मुलाकडे जाऊन राहिली आणि परत आली, आम्ही नवऱ्याला कन्व्हिन्स केलं त्याच्या की बाबा असं नसतं, ते भावनेच्या भरात होतं, तर तो थोडासा गप्प राहील. पण देवाने जर सांगितलं लेकराची काही चूक नाही, त्याने काहीतरी ते का फूस लावलेल्या म्हणून त्या केल्या, ताबडतोब तो ऍक्सेप्ट करतो. बरोबर. म्हणजे हा जो प्रकार आहे ना, तो इतका जबरदस्त आहे की तो मान्य करतो की हिचं काहीच चुकलेलं नाही, कारण त्या वाऱ्याने सांगितलं. आणि हे मला वाटतं अजून 1-2 पिढ्या आपण नाही काढू शकणार. बरोबर. कारण असुरक्षितता जी आहे माणसाच्या मनाची, त्याला हे एक चांगलं मेडिसिन आहे. बरोबर. पण आपण त्याच्यामध्ये प्रचंड वाहत जातो आणि वेळेचा दुरुपयोग खूप होतो. आणि एकदा माणूस त्याच्यामध्ये अडकला की त्याच्यातून तो बाहेर येत नाही. बरोबर. त्याला सतत तीच जाणीव होते. योगायोगाने एखादा रिझल्ट मिळाला, इतकी श्रद्धा बसते की सारासार विचार करण्याची वृत्ती कमी होत जाते. बरोबर. बरोबर आहे, नक्कीच बरोबर आहे. म्हणजे वारे सूत्रांना सांगल्या ना, म्हणजे ती काळ्या दगडावरची रेखी हे नाहीये. म्हणजे एका अर्थी ते चांगलं सुद्धा आहे असं म्हणायला काय हरकत नाही. पूर्वीपासून म्हणजे मला असं वाटतं की वारे सूत्र किंवा देव ही एक सायकोथेरपी आहे. फक्त ती सायकोथेरपी आपण स्वतःवर किती करून घ्यायची हे ज्याने त्याने ठरवायचं. बरोबर आहे. बरोबर. आता जसं तुम्ही म्हणालात की आत्महत्यांचं प्रमाण तेव्हा वाढलेलं होतं, मग ही साधारण जी परिस्थिती होती ती बदलायला सुरुवात झाली की अजूनही तसंच आहे असं तुम्हाला वाटतं? ती बदलायला सुरुवात झाली ह्याचं कारण असं की ज्यावेळी आपली मुलगी जाते त्याच्यानंतर मग बाबा नवरा बायकोचं पटत नसेल तर ती आत्महत्या करेल, त्याच्यापेक्षा तो सोडचिठी घेणे माझ्याकडे येईल. बरोबर. मी सांभाळेल. त्याच्यामध्ये थोडेशा असे प्रॉब्लेम्स व्हायचे
की आतापर्यंत नणंद 2 दिवसासाठी यायची त्यामुळे कौतुक असायचं. आता ते कायमस्वरूपी येणार म्हणजे भाऊ भाऊजाई ह्यांचे वाद असायचे. बरं तिच्यासोबत जर मूल असेल तर समजा आपल्या मुलाने एखादी वस्तू अशी उठवली तर फारसा राग येत नाही, परंतु नंदेच्या मुलाने किंवा आलेल्या बाईच्या मुलाने एखादी वस्तू इकडची तिकडे ठेवली की प्रचंड हंगामा असतो. म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टींना असे वाद व्हायला लागले. समजा एखादा घरातला मांगर असेल किंवा एखादी खोली असेल तर ती काढून देऊन असे पर्यायी सोय केले गेले. पण एक मानसिकता रुजली की मुलगी परत आली तरी चालेल. हा, 2006 जीवानिशी जाण्यापेक्षा ती आपल्याकडे परत आली. कुठेतरी कष्ट करून ती खाईल. आणखीन त्याच्यामध्ये समाजाचा पण दृष्टिकोन बदलत गेला की पूर्वी कसं होतं, आल्यानंतर तिला काहीतरी वेगळं विचारणं. म्हणजे एखादी बाई जर आपल्या माहेरी आली तर शेजारणीला काळजी असायची, बाई किती दिवस रवलं, कधी जातलं. आपण हे सहज विचारतो, आपल्याला असं वाटतं की आपण चौकशी करतो. पण मुळामध्ये त्या व्यक्तीला ते इन्सल्टिंग व्हायचं की लोक मला विचारतात आणि त्याच्यातून डिप्रेशनच्या केसेस व्हायच्या. त्याच्यामुळे समाज म्हणून आपली काय जबाबदारी आहे, आपण दुसऱ्याच्या व्यक्तिगत आयुष्यात किती इंटरफेअर करायचं, ह्याच सुद्धा ही समज आपण समजून घ्यायला पाहिजे. बरोबर. गाव पातळीवर ते खूप होतं की आपला अधिकार आहे डायरेक्ट त्याच्या घरात जायचं, काय ते घर माझं घर सारखंच आहे, दुसऱ्याच्या खाजगी आयुष्यामध्ये इंटरफेअर करायची. तर हे सगळं आहे ते हळूहळू माणसं कदाचित शिकत जातील. बरोबर. एकीकडे असं म्हटलं जाते, म्हणजे गाव पातळीवरती जर असेल तर, म्हणजे गाव पातळीवरती एक पार असतो प्रत्येक गावाच्या सुरुवातीला किंवा मध्य भागी असा, की जिकडे काही मंडळी ही सकाळ संध्याकाळ अगदी म्हणजे एक वेळ ते देवाला जाणार नाही, परंतु त्या पारावरती मात्र जाऊन येणार. कारण तिथे सगळ्या गावात घडलेल्या घडामोडी, हालचाली ह्याचा सगळ्याचा आढावा 10, 15, 20 मिनिटं, अर्धा तासात घेतला जातो. आणि मग त्यातून मग इथे काय करायचं, तिथे काय करायचं हे ठरवलं सुद्धा जाते, प्लॅनिंग सुद्धा केले जातात. काही वेळेस ते चांगल्यासाठी असतात, काही वेळेस ते वाईटासाठी सुद्धा असतात. पण त्याचा जर उपयोग जर अशा पद्धतीने चांगल्यासाठी जर केला तर कदाचित तुम्ही जे समुपदेशन म्हणजे कौटुंबिक सल्ला केंद्र चालवता ते कुठेतरी म्हणजे तुमचं काम थोडंसं कुठेतरी हलकं होईल. एक गरज आहे ती, प्रत्येक गावामध्ये जशी गरज आहे एखादी व्यक्ती असण्याची. कारण आपला जिल्हा हा खूप वास्ट आहे. दोडामार्गची एखादी व्यक्ती सावंतवाडीला यायची असेल तर तिला दिवसात सकाळी बाहेर पडावं 6 वाजता आणि 7 वाजता कोर्टात येणाऱ्यांची हालत अशी आहे की संध्याकाळी 7-8 वाजता पोहोचतात. तर गाव पातळीवर अशी व्यक्ती असणं आवश्यक आहे. पूर्वी हे काम आपल्या घरातली मोठी माणसं करायची. बरोबर. तर विभक्त कुटुंब पद्धती झाली आणि झालं असं की सोशल मीडिया असेल किंवा चित्रपट असतील, त्या सगळ्यांमधून तुम्ही स्वतःसाठी जगा हा जो मेसेज केला ना, त्याचा वेगळा अर्थ घेतला गेला. मी माझा विचार केला पाहिजे, दुसऱ्याचा विचार करण्याची काही गरज नाहीये. कारण माझं आयुष्य एवढंच आहे, मग माझं जगायचं राहिलं का, मी जगून घेऊया. आणि ह्याच्यामधून मग ते स्वयंकेंद्री जे आहे बरोबर त्याची वाढ झाली. दुसऱ्यासाठी आपण काहीतरी त्याग केला पाहिजे ही भावना नाहीशी झाली, हे कमी कमी होत गेली. बरोबर. आता ह्याच्यानंतर येणाऱ्या ज्या आपल्याकडे समस्या आहेत त्याच्यामध्ये मधल्या काळात तर डिवोर्सचं प्रमाणच कमी. एका वर्षामध्ये साधारणतः 200-250 डिवोर्स पिटिशन फाईल होत आहेत. बरोबर. असं चित्र झालं. कारण असं झालं की मला काही गोष्टी मिळाल्या नाहीयेत तर ते मी माझ्या मुलांसाठी दे. बरोबर. मग कसं आहे बाबा, तुला आता नोकरी केली पाहिजे, मग तू शिक, मग तू फक्त अभ्यासच कर. मग काय झालं की त्या मुलीला घरची जबाबदारी घ्यायची सवय लागली नाही. आणि ती जेव्हा लग्न करून गेली तेव्हा सासूची अपेक्षा की तिने घरात दरवाजावरती झाडू मारली पाहिजे, स्वयंपाक केला पाहिजे. जिला 1 तासाची कामाची सवय नाही ते 8 तास काम कशी करणार. बरोबर. हा एक विषय झाला. त्याच्यामध्ये असं झालं की मला आता काम जमतच नाहीये. लग्न ही एक जबाबदारी आहे हे आपण जाणवूच दिलं नाही. बरोबर. आपल्याकडे प्री मॅरिटल काउन्सिलिंग नावाचा प्रकारच नाही. लग्नाच्या पूर्वी प्रशिक्षणाची खूप गरज आहे की लग्न म्हणजे काय. 2 व्यक्ती ह्या सारख्या नसतात. त्यांचे सकारात्मक नकारात्मक काही जे काही गुणदोष असतील ते आपण ऍडजस्ट कसे केले पाहिजे. लैंगिक शिक्षण जे आहे त्याची गरज काय आहे. लग्नापूर्वी जो अफेअर असणारा मुलगा गाडीवरून फिरवतो म्हणजे लग्न झाल्यानंतर मला तो कायमच फिरवणार, हे जे डोक्यात गेलेलं आहे त्याच्यातून मग वाद व्हायला लागले. आणि मग आज लग्न केलं, कायद्याचा काही वेळा दुरुपयोग व्हायला लागला. स्त्रीधन आहे म्हणजे तुम्हाला दागिने मिळणार, लमसम मेंटेनन्स मिळणार. मग मी आज लग्न करते 4 दिवसांनी सोडते, 4 महिन्यांनी बरोबर मी दावा दाखल करायला जाते, तक्रार करायला जाते. आणि नंतर हे आता प्रमाण बघायला लागलं ते खूप असं बदलायला लागलं की
मुलावाल्यांना काळजी वाटायला लागली. हम्म. आम्ही सगळं सेटल केलंय, मुलगी जेमतेम 6 महिने राहणार आणि नंतर 20 लाख 25 लाख मागणार, काय करायचं बरोबर. याचं? आणि ही अस्थिरता आता मोठ्या प्रमाणात जाणवायला लागली. बरोबर. म्हणूनच त्यातून बहुतेक असा एक विचार आहे की केलंय सगळं, परंतु येणारी मुलगी हे सगळं सांभाळते का किंवा ती सांभाळू शकेल का, हा जो थोडासा कुठेतरी मनामध्ये शंकेची पाल जी चुकचुकती आहे ती सुद्धा आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की खरंच एखाद्याने प्रामाणिकपणे जर काहीतरी केलेलं असेल तर त्याने, जसं आता तुम्ही म्हणालात की मुलाला सगळं त्यांनी दिलं, की आपण भरपूर कष्ट केले परंतु आपल्या मुलाला त्या ह्याची जाणीव होऊ नये म्हणून त्याला जे काय पाहिजे ते दिलं. आणि त्याचे मात्र म्हणजे त्याचे विचार सोडून त्यांनी त्याला सगळं दिलं. आपल्या वडिलांनी किंवा आपल्या आईने आपले विचार सोडून त्या मुलाला सगळं दिलेलं आहे. त्यामुळे ह्या जो वैचारिक अधिष्ठान आहे तेच नसल्यामुळे तो मुलगा पुढे स्वैर होतो. मग तो काही म्हणजे कुठल्याही थरापर्यंत जायला तयार होतो. आणि मग आलेला पुन्हा एक अस्थिरता, मानसिक अस्थिरता ही त्या आई वडिलांना सुद्धा फार घातक असते आणि त्या मुलाला तर घातक असतेच असते. या ह्याच्यामधून एक काळ असा होता की तिथे त्यावेळेस आपल्या जिल्ह्यामध्ये मुली मिळणं किंवा मुलींचं आदान प्रदान म्हणजे कसं लग्नासाठी हे होणं हे फार कठीण व्हायला लागलं. आणि मग कारवारच्या मुली लग्न करून इथे आणायच्या, हा एक ट्रेंड सुरू झाला. म्हणजे त्या काळामध्ये भरपूर मुली, बाबा नाही लग्न जमत आहे, चल कारवारची मुलगी कर, डिवोर्स झालाय कारवारची मुलगी कर. त्यातून काय समस्या निर्माण झाल्या आणि त्याचं निराकरण कसं केलं तुम्ही? सुरुवातीच्या काळातल्या कारवारच्या मुली, त्यांना सुद्धा कुठे मुलगी मिळत नव्हते, त्याच्यामुळे त्या बऱ्यापैकी आल्या. भाषेची अडचण असली तरी सुद्धा त्या राहिल्या. आणि आपल्याकडे कसं झालं, समजा आता लेबर आहे किंवा मच्छीमार व्यवसायातला आहे तर त्याला लोकल कोण मुलगी देत नाहीये, तर मग जाऊन करून आणूया. नाही 8-10 वर्ष हे चाललं. त्याच्यानंतर कारवारच्या मुली सुद्धा बऱ्यापैकी सावध झाल्या. मग काय झालं, एजंट निर्माण झाले. बरोबर. 10-20 हजारापासून 50-60 हजारापर्यंत आम्ही तुम्हाला मुलगी मिळवून देतो. आणि ह्या मुली 2 अडीच तोळ्याचं मंगळसूत्र आणि बाकीचं सगळं घेऊन मग जायला लागल्या. म्हणजे आताच्या काळामध्ये ह्या एक 4-5 वर्षामध्ये कारवारच्या मुली राहायला तयार नाही. हे लग्न होतं, एखादं मुलं असेल ते ठेवून जातात नाहीतर घेऊन जातात. आणि काही ठिकाणी तो एक मोठा बिझनेसच झाला एजंटांच्या मार्फत. म्हणजे मुळामध्ये आपल्याला जे संसार करायचा आहे तर कुठेतरी विचार जुळले पाहिजे, हे सगळं बाजूला पडलं आणि कुठेतरी नगाला नग शोधला पाहिजे. आणि तो शोधायचं कुठे, तर जिथे मिळेल तिथे, असं व्हायला लागलं. आणि त्याच्यामध्ये आता जर बघायला गेलं तर 1 किंवा 2 मुलं असंच चित्र बऱ्याच ठिकाणी आहे. मुलगा जरी आपल्याकडे मुलींची संख्या जास्त असं आपण म्हणत असो तरी सुद्धा 0 ते 6 ह्या वयोगटाचा सर्वे केला तर आपल्याकडे सुद्धा हजारे मुलांमागे मुलींचं प्रमाण कमी कमी. म्हणजे ते कदाचित 990 पर्यंत असेल की 980 पर्यंत असेल, पण ते निश्चितपणे कमी आहे. आणि ही समस्या ही 10 वर्षापूर्वीचं हे सगळं कॅल्क्युलेशन आहे, आता ते जाणवायला लागलंय. बरोबर. आता ह्या गोष्टीची जाणीव व्हायला लागली की बाबा हे प्रमाण कमी आहे, ते आपल्याला त्रासदायक पुढे ठरणार आहे. बरोबर. कारण जरी आपण मुलगी नको ह्याचा इथे फारशी गोष्ट नसली तरी सिंधुदुर्गातला माणूस बाहेर जाऊन अबॉर्ट करून यायचा, बाहेरच्या जिल्ह्यामध्ये. त्याच्यामध्ये सर्वे करताना इथे मिळायचं नाही. पण आता सिस्टीम खूप चांगली झाली आहे, त्याच्यामुळे हा प्रकार बराचसा कमी झालेला आहे. बरोबर. जरी हे असलं म्हणजे तत्कालीन म्हणजे 10 वर्षापूर्वीचे जे काही रिझल्ट आहेत ते आता आपण भोगतोय असं म्हणायला काही हरकत नाही, परंतु त्याचबरोबर म्हणजे ही मुलींची कमतरता किंवा जो सेक्स रेशिओ आपला थोडा असमतोल झालेला आहे ते तर आहेच, परंतु त्याचबरोबर आणखीन एक महत्वाचा याच्यामध्ये मुद्दा आहे तो म्हणजे इंटरकास्ट मॅरेज. म्हणजे समजा मुलगी उच्चभ्रू समाजातील असेल, मुलगा लो कास्ट मधला असेल, तर काही एका ठराणी दोघेही जण चांगल्या नोकरीवरती असतील, ती कदाचित जास्ती चांगल्या पद्धतीने असेल, तर मग कुठेतरी तणाव काही वर्षानंतर की बाबा मी एवढं सगळं करून मी उच्च जातीची असून सुद्धा मी तुझ्याबरोबर पटवून घेतलेला आहे. मनातनं जात अजून माणसाच्या गेलेली नाहीये. ज्यावेळी एक प्रेमाची मोहिनी असते त्यावेळी काही वाटत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जातीचा असं सांगता येणार नाही, पण क्लास जो आपण म्हणतो त्याच्यामध्ये नवऱ्याचं व्यक्तिगत आयुष्य हे वेगळं आहे, बायकोचं वेगळं आहे असा मांडणारा एक वर्ग आहे. दुसरा वर्ग असा आहे की नवरा आणि बायकोचं वेगळं अस्तित्व नाही, नवऱ्याची प्रत्येक गोष्ट मला माहिती पाहिजे, बायकोची प्रत्येक गोष्ट मला माहिती पाहिजे. हे वैचारिक फरक आहे. म्हणजे जसं आपल्याकडे क्लासिझम आहे तसं वैचारिक क्लासिझम असतं आपल्याकडे.
म्हणजे माझी सून तिकडेच का गेली तिने मला सांगितलं नाही, की माझा नवरा आज कुठे गेला मला सांगितलं नाही, तर तो त्याच्या मैत्रिणीशी बोलला, हे समजून घेण्याची ताकद नाहीये. तर त्याच्यावरून भांडण करणारा एक वर्ग आहे. दुसरा वर्ग म्हणतो की त्याचं पर्सनल लाईफ आहे, आपण त्याच्यामध्ये जायचं नाही. हा जो फरक आहे तो एक लो क्लासची मुलगी हाय क्लास मध्ये गेल्यानंतर येते. बरोबर. आणि आपल्याकडे कसं आहे 2-4 महिन्यामध्ये प्रेम जमतं, कुठेतरी पळून जाऊन एक 2,500 मध्ये लग्न होऊन येतं आणि 4 महिन्याने समस्या सुरुवात होते. बरोबर. आता आपल्याकडे ह्याच्या टीनेजर्सच्या जर आपण बघितले तर सर्वसामान्यपणे मुलगी 7वी-8वीत गेली की प्रपोज मारणे नावाचा एक प्रकार सुरू होतो. बरोबर. म्हणजे ती आई वडिलांना सांगते की मला अमुक विचारतोय तमुक विचारतोय, ते 1-2 प्रकरणांबाबत सांगते पण नंतरची सांगत नाही. कारण होतं असं की बऱ्याच वेळा आपल्या आजूबाजूच्या सगळ्या मैत्रिणींना बॉयफ्रेंड्स आहेत, मग मलाच नाही, मग मी त्यांच्या बरोबर गेली पाहिजे. समजा जे 90-80% आहेत, 90-95% त्यांचं सगळ्यांचं कॉन्सन्ट्रेशन असतं की अभ्यासाकडे, पण जे 60-70 वाले 40-45 वाले आहेत फारसं काही आपण कुठल्या मोठ्या साईडला जाऊ शकत नाही. मग हा प्रकार सुरू होतो. आता जर सिंधुदुर्ग जिल्ह्यातले 376च्या बलात्काराच्या केसेस जर पाहिल्या त्याच्यातल्या निम्म्या केसेस कुठल्या आहेत, निम्म्यापेक्षा अधिक केसेस की 16-17व्या वर्षी प्रेग्नंट राहिलेली मुलगी. 14व्या वर्षी प्रेम प्रकरण सुरू झालं की नंतर हे सगळं आकर्षण एवढ्यापर्यंत जाऊन पोहोचतं की त्या मुलांना तुमचं वय होऊ देत लग्नाचं, मग तुम्ही लग्न करा, तोपर्यंत शारीरिक संबंध ठेवू नका, हे कितीही आपण सांगितलं ना तर ते त्यांची स्वीकारायची तयारी होत नाही. मग हे गपचूप सगळे प्रकार होतात. मग त्याच्यातून प्रेग्नन्सी राहिली, डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर पोलिसांना रेफर करणार, 376चा गुन्हा होणार. मग हा गर्भ ह्याची खाजगी किंवा अशी औषधं देऊन कसा पाडता येईल, ह्याच्यासाठी प्रयत्न होतात. आणि मग त्याच्यात म्हणजे बघितलं तुम्ही तर 6व्या महिन्यात 7व्या महिन्यात काही जण 8व्या महिन्यातल्या मुली सुद्धा अंकुरमध्ये दाखल होतात. आता लग्नाचं वय 21 करायचं चाललंय, पण सध्या प्रश्न असा निर्माण झालेला आहे की हे जे आकर्षण आहे ते आपण थांबवू शकत नाही. आमच्याकडे अशा पण केसेस होत्या की नाही मी जाऊन त्या मुलाकडे राहणार, जर तुम्ही मला बोलावलं तर मी आत्महत्या करणार. आई वडिलांनी शेवटी दुर्लक्ष केलं की जाऊन राहते ते राहू दे. मग अशा लग्न म्हणजे 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत 6-7 महिने राहिले आहेत त्या मुलाच्या घरी आणि मग लग्न झालेलं आहे. अशाही गोष्टी बऱ्याच आहेत, फक्त ह्या रेकॉर्डवर येत नाहीत कारण गुन्ह्याचे स्वरूप होतात किंवा होतात. तर मुलींची सुद्धा मानसिकता अशी झाली आहे की काही ऐकण्याची तयारी नाहीये. प्रेम म्हणजे ते फारच मोठं प्रेम आहे, आम्ही ती जाऊन राहणारच. पण हे जे काय आहे ना, म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये जर बघितलं, अर्थात आता सगळ्याच याचं मायाजाल म्हणजे पिक्चरचा तेवढाच पगडा आहे, सोशल मीडिया तर एवढं हे झालेलं आहे की एकेकडे 3-3, 4-4 फोन असतात, 4-4, 5-5 सिम कार्ड असतात, त्यामुळे ते तर फारच हलकं झालेली आहेत गोष्टी. या सगळ्याचा परिणाम किंवा आपल्याकडे म्हटलं जायचं की आपल्याकडे अजूनही संस्कृती किंवा हे जे काय आहे ते बऱ्यापैकी अजून टिकवलं गेलेलं आहे, परंतु घरची म्हणजे घरातली जी संस्कृती आहे आपण असं म्हणूया, सोशल संस्कृतीचा आपण नंतर विचार करू, पण तू घरातली जी होती की बाबा आई वडील असायचे, आजी आजोबा असायचे, काका काकी किंवा एकत्र कुटुंब पद्धती थोडक्यात म्हणूया, ती तर विलग ते झालेलंच आहे. परंतु हा जो काही म्हणजे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा हा जो काही विचार सुरू झालेला आहे किंवा पुढे नेटाने पुढे चाललाय झपाझप, त्याला कारण काय असू शकतील? आता तुम्ही व्हॉट्सअपला बघितलात ना तर बॅचलर्सचे ग्रुप वगैरे झालेले आहेत. साधारणतः 50 वर्षांचे 40-50चे जे माणसं आहेत तर त्यांना असं वाटायला लागलं की आपण आयुष्य जगून झालोय, आता किती अतिशय कमी आयुष्य राहिले, मग ते आपण आपल्या मनासारखं जगूया. जर वडिलांचे मित्र मैत्रिणी ते एकत्र येत आहेत, ते डीजे लावून नाच करतायत, ते काहीतरी सॉफ्ट ड्रिंक्स घेत आहेत, आईचं पण तसंच काहीतरी चालू आहे, असं झाल्यानंतर मुलांच्यावर सुद्धा संस्कार हे त्याच पद्धतीचे होतात. तर त्यांच्याकडे सुद्धा मला जगलं पाहिजे, माझ्यासाठी जगलं पाहिजे हा विचार आता व्हायला लागला. ती पालकत्वाची एक जबाबदारी आहे की मुलांना दोष देताना आपण मुलांना वाढवताना काय वाढवलं, कसं वाढवलं. समजा आपण सहलीला जायचं असेल तर काय करतो, तिथे समजा एखादा ओळ असेल किंवा धबधबा असेल तर आपण जादाचे कपडे घेऊन जाणार, आपल्याला आंघोळ केला पाहिजे तिथे. त्याच्यानंतर खायचे पदार्थ आपण काय घेऊन जाणार,
तो एक आपल्या डोळ्यासमोर असतो. आणि कुठेतरी डीजे घेऊन जाणार, म्हणजे कोणाला नाचायचं असेल नाचा, कोणाला नसेल तर हे करू नका. त्यामुळे ट्रिप ह्याची कल्पना आपल्या डोक्यातली हीच आहे, एन्जॉय करणं म्हणजे काय. तर आपण हेच नवीन पिढीला दिलंय. बरोबर. जिल्हा एक तर टुरिझम आहे, ते बघतायत की अनेक ठिकाणी माणसं येत आहेत आपल्याकडे, ती काय करतायत. आपण मुलांना असं दाखवलंय का, तू हे झाड बघितलंस, ह्या झाडाला किती फुलं आली आहेत, त्याची कळी आहे का सुंदर, हा डोंगर आहे, तो ढग कसे अडवतो, त्या धुक्यावरती सूर्यप्रकाश पडल्यानंतर कसा दिसतो. ही सवय आपण 20व्या वर्षी लावू शकतो का? नाही. ही आपण कधी लावली पाहिजे? लहान. साधारणतः 4-5 वर्षाची असल्यापासून. पण आपण त्याच्याकडे देतच नाही. आपला मुलगा माझ्यापेक्षा चांगला त्याला मोबाईल ऑपरेट करता येतो, ह्याच आपल्याला कौतुक असतं. हो. म्हणजे माझ्या लक्षात राहत नाही, पण तो खूप छान छान करतो. मग त्याला सुद्धा वाटतं की ह्याच्यातच कौतुक आहे. आणि त्याच्या सुद्धा डोकं, म्हणजे आपण त्याच्या समोर जे काही दिलं पाहिजे. आपल्याकडे खूप आहे निसर्ग संपदा, आपण जे म्हणतो पर्यावरण मुक्त मुक्त मुक्त. पक्षी बघायला शिकवा, ती झाडं बघायला शिकवा, पाऊस बघायला शिकवा. हे जर झाल्यानंतर तो विचार करेल, मुलगा किंवा मुलगी शांत डोक्याने, की मी माझ्या संकल्पना कशा आहेत, माझं डोकं कसं शांत. बरोबर. त्यामुळे नवीन पिढीला नुसतंच टार्गेट करून चालणार नाही. आपली ही जबाबदारी ओळखली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या स्वतःच्या ज्या एन्जॉयमेंटच्या कल्पना आहेत त्याला थोडीशी मुरड घालायला पाहिजे. बरोबर. कारण आता जर 50च्या पुढचा वर्ग आहे, त्याचा सर्वे केला तर पॉर्न फिल्म बघण्याचं प्रमाण त्यांच्यामध्ये प्रचंड आहे. अशाही केसेस येत आहेत की काका काका म्हणतात आणि तिथे अफेअर सुरू असतात. बरोबर. कारण नातं कसं होतं की वडिलांचे मित्र आहेत, ते आपल्यापेक्षा मोठे आहेत, आणि नंतर लक्षातच येत नाहीये की ह्यांच्यामध्ये अफेअर्स कधी सुरू झाले. बर. सेम प्रकार हा मुलांच्या बाबतीत आहे. 24-25 वर्षाचा मुलगा आणि 40 वर्षाची बाई, हे सुद्धा प्रकार वाढीला लागले. तर हे सगळं काय असतं, ह्याच्यातून शेवटी आपल्याला रिझल्ट काय मिळतो. क्षणिक आनंदाकडे आपण जात असताना आयुष्यामध्ये शेवटी आपल्याला समाधान आहे का? आणि मग नैराश्य येतं. तसंच मुलांमध्ये जर आज बघायला गेलात तर पूर्वी कसं होतं, एखाद्या मुलावर प्रेम होतं आणि त्याच्यासाठी आयुष्यभर राहायची तयारी होती. आता मुलं असू देत किंवा मुली असू देत, एक्स बॉयफ्रेंड, माझा हा एक्स होता, तो एक्स होता, त्याची ती एक्स गर्लफ्रेंड होती. ते असं म्हणजे आम्हाला कधी कधी तसं चार्ट काढून बसावं लागतं की हा मुलगा ह्याची ही एक्स, ती एक्स, वंशावळ काढतो तशी. आणि मग काय झालं, मग ह्याच्या बरोबरचे फोटो हे, त्याच्या बरोबरचे फोटो ते. हे सगळं ठीक आहे, पण शेवटी माणसाची एक मेंदूची कपॅसिटी आहे ना, कुठेतरी भावना आहेत, कुठेतरी इमोशन्स आहेत, ते तुम्ही किती बेअर करणार. तुमचा एक्स बॉयफ्रेंड असेल, आता तुमचा नवीन बॉयफ्रेंड असेल, आणि तुम्ही तुलना करताना तो कुठल्या गोष्टीत चांगला होता आणि हा कुठल्या गोष्टीत चांगला आहे, त्याच्या ड्रॉबॅक्स काय आहेत, ह्याचे ड्रॉबॅक्स काय आहेत, ह्याच्यातच मुलं आणि मुली गुंतून पडणार. बरोबर. तुम्ही माणूस म्हणून एकमेकांकडे कसे बघणार आणि कधी बघणार, आणि मला जर पुढे जायचं असेल तर मी काय ऍडजस्ट करायला पाहिजे, हे मोठ्याने आपल्या कृतीतून शिकवण्याची गरज आहे. तर लहान मुलं हळूहळू शिकत. बरोबर. म्हणजे असं म्हणायला काहीच हरकत नाही की आता सध्याच्या ह्याच्यामध्ये आपण लहान मुलांना किंवा त्यांना दोष देण्यापेक्षा आपण आपल्यामध्ये पहिल्यांदा सुधारणा करणं अत्यंत आवश्यक आहे. हो, कारण ज्येष्ठ नागरिकांच्या सुद्धा अशा काही केसेस आलेल्या होत्या. म्हणजे एक पार्टी आली की नवऱ्याचं हर्नियाचं ऑपरेशन झालंय, आणखी त्यांना असं वाटतं की मी शारीरिक समाधान बायकोला देऊ शकत नाही, त्यामुळे त्यांची चिडचिड होते. तर त्यांना कसं समजावून सांगायचं. वयाच्या 70च्या आसपास तुमच्या अशा केसेस आल्यानंतर ते कुठे ना कुठे घरामध्ये झिरपलं जातं. तसं त्या विषयाची चर्चा होत जाते. चर्चा होण्यासाठी समोरची व्यक्ती समजा टीनेजर्स असेल तर तिची क्षमता नसते ते सगळं समजून घेण्याची. बरोबर. मग त्याला सुद्धा असं वाटतं की जग हे तेवढंच घुटमाळत आहे. त्याचबरोबर आपल्याकडे कसं आहे, सोशल ड्रिंकर ही फॅशन झाली आता. मुलींचं सुद्धा पिणं जिल्ह्यामध्ये वाढलंय. सांगायची खेदाची गोष्ट अशी आहे की सॉफ्ट ड्रिंक ह्याच्या नावाखाली आता पार्टीज मध्ये, म्हणजे वाढदिवसांच्या पार्टीमध्ये सुद्धा बऱ्याच वेळा ते बिअरचे टीन आहेत ते सर्क्युलेट होतात. बरोबर. त्याच्यामुळे एक होतं की बायको जर किंवा आपली मैत्रीण जर पिते तर मुलांचं प्रमाण वाढतंच. आणि अल्कोहोलिकचं प्रमाण किनारपट्टीवर तर प्रचंड आहे. त्याच्याबरोबर इतरही ऍडिक्शन्स आहेत.
कारण ती कधी लक्षात येतात जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो तेव्हा डॉक्टर सांगतात की हे नुसतं दारू नाही, ह्याच्या पलीकडचं काहीतरी आहे. बरोबर. मग माणूस व्हायलंट होणं हम्म. आणि दारूमुळे त्याचा वेगळा इफेक्ट होणं ह्याच्यातले फरक लक्षात येतात. आणि हे जर झपाट्याने आपल्या ह्याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये वाढत गेलं तर पुढची संपूर्ण पिढी ही बाद होणार. बापरे, म्हणजे हे तर फार भयानक आहे की म्हणजे अशा पद्धतीने, कारण आपल्या भारताचं एक बलस्थान असं म्हटलं जाते की तरुण वर्ग हा आपल्या भारताचं बलस्थान आहे असं म्हटलं जातं. आणि तीच जर अशा पद्धतीने जर वाया जात असेल किंवा विनाशाच्या मार्गावरती जात असेल तर पुढचं म्हणजे आपण फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरताच विचार नको करूया, तर आपण राष्ट्राचा जर विचार केला तर निश्चितच फार भयावह आहे आणि भयानक आहे. त्यामुळे कुठेतरी वेळीच आवर त्यांनीही घालायला पाहिजे आणि आपणही घालायला पाहिजे. आपण म्हणजे आपण पालकाच्या भूमिकेत असू तर आपण निश्चितपणे या सगळ्या गोष्टींना आवर घालणं अत्यंत आवश्यक आहे. आणि तुम्ही म्हणाला ते बरोबर आहे की किनारपट्टीच्या भागामध्ये कारण थोडीशी सधनता असते आणि म्हणजे व्यवसायामुळे म्हणा, मच्छीमारी व्यवसाय आहेत किंवा तत्सम हे आहेत, एक थोडीशी सधनता असते आणि थोडंसं शिक्षणही कमी झालेलं असते. म्हणजे शिक्षणाची हे कमी असते, त्याच्या अगेन्स्ट आपल्याकडे हातामध्ये खुळखुळणारा पैसा भरपूर असतो आणि मग आपण बघतो तसं म्हटलं तसं मीडिया किंवा वेगवेगळ्या चित्रपटांद्वारे दाखवली जाणारी जी काही क्षणिक असलेली भासमानता ह्याचा कुठेतरी परिणाम ह्या सगळ्या ह्याच्यावरती होतो. मग तो म्हणजे टीनेजर पासून मोठ्या म्हणजे आता जसं सांगितलं की तुम्ही 50, 55, 70 वर्षाच्या सुद्धा व्यक्तींपर्यंतच जर त्याची जर ग्रॅव्हिटी एवढी जर हे असेल तर ते निश्चितच भीषण आहे. त्याच्यामुळे पर्यटन जिल्हा म्हणून जो आपला डिक्लेअर झालाय आणि पर्यटन एक व्यवसाय म्हणजे मच्छीमारीला पूरक तोही एक व्यवसाय आहे. येणारा पर्यटक पहिल्यांदा मिळर शॉपिंग कुठे आणणार, बरोबर, ही वास्तवता आहे. समजा त्यांनी कुठलं तरी एखाद्या छान छान बाटल्या असतात त्यांच्या थोडंसं पिऊन ठेवलेलं असतं आणि त्याची पण सवय लागते. त्याच्याबरोबर आणखी पर्यटकांना पाहिजे ते वेगळ्या गोष्टी घडू शकतात. त्याच्यामुळे काय आपण लोकांना दाखवतोय, मागणी आहे बिअर ते मागतायत त्यामुळे सप्लायर सुद्धा वाढतोय. बरोबर. पण हा सुद्धा पर्यटनाचा एक जो वेगळा भाग आहे तो सुद्धा नजरेत आपण आणला पाहिजे. काय होतं आपल्याकडे विकासाची एक संकल्पना मांडली जाते. कुठली मांडली जाते तर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हाय असेल तर तुमचा विकास झाला. बरोबर. पण विकासाच्या मुद्द्यामध्ये कधीही आपण वैचारिक विकास हा मुद्दा आणत नाही. नक्कीच. माझ्याकडे 4 व्हीलर आहे का, माझ्याकडे 2 व्हीलर आहे का, खरं म्हणजे हा विकास नाही. शांतपणे आपण ह्याचा विचार केला पाहिजे की आपण वैचारिकता काय सांभाळतोय. आणि ज्यावेळी वैचारिकता आपण आपल्या विकासामध्ये अंतर्भूत करू त्याच वेळी आपण सक्षम होणार. एकदम बरोबर आहे. बरोबर. आपण म्हणजे नेहमी या सगळ्या आर्थिक विषयासंदर्भातल्या मीटिंग ज्या असतात त्याच्यामध्ये नेहमी आपण एक शब्द परवलीच ऐकतो, दरडोई उत्पन्न किती कोणाच्या कालात वाढलं, हा आपण नेहमी ऐकतो. ते दरडोई उत्पन्न वाढीच्या ऐवजी वैचारिक उत्पन्न किती वाढलं ह्याची आता सध्या काळाची गरज आहे ती. कारण जर आपण वैचारिक पातळी आपली वाढवली तरच या सगळ्या गोष्टींमध्ये, आणि ती काही जादूची कांडी फिरवल्यासारखा हा बदल होणार नाही. कारण ते एवढं पर्कोलेट झालेलं आहे, एवढं झिरपलेलं आहे की ते अंगातून ते बाहेर काढणं त्याला सुद्धा काही कालावधी जाणार आहे. पण तो आपल्याला सस्टेन करणं आवश्यक आहे, नाहीतर फार भविष्यामध्ये चित्र फारच विदारक असेल. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याने पर्यायाने राष्ट्राचं सुद्धा. याचबरोबर आणखीन एक हे आहे, जसं आपण म्हणाला की उच्च मध्यमवर्गीय आहेत, मध्यमवर्गीय आहेत, कनिष्ठ वर्गीय आहेत, नोकरदार आहेत, पर्यटक आहेत, परंतु याच बरोबर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स मध्ये म्हणजे ज्याला म्हणतात आपण विवाह बाह्य संबंध जे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी वाढ झालेली आहे. आणि त्याचबरोबर मग लिव्ह इन रिलेशनशिप हा जो काही प्रकार आहे तो सुद्धा खूप वाढीस लागलेला आहे. मग तो गावामध्ये सुद्धा आहे आणि शहरामध्ये सुद्धा आहे. म्हणजे असं म्हटलं जाते की चांगली गोष्ट झिरपायला खूप वेळ लागतो, पण वाईट गोष्ट जी असेल ती झटकन गळी पडते किंवा पचनी पडते. त्यामुळे त्याचा तो जो परिणाम आहे तो आपल्याकडे सगळीकडे बऱ्यापैकी, आणि तोही एक विषय आहे कौटुंबिक कलहांचा. हो, कारण आता पूर्वी कसं होतं की डिवोर्स झाल्याशिवाय दुसरं लग्न करता येत नाही. आता असं झालं की लग्नच करायला पाहिजे असं नाहीये. बरोबर. आम्ही एकत्र राहू शकतो. बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे खरं तर एक 8-10 वर्ष राहिल्यानंतर सवय झाली पाहिजे माणसाला एकमेकाच्या स्वभावाची.
परंतु एखाद्या गोष्टीचा कंटाळा येतो, मग चेंज पाहिजे. ह्या चेंज मधनं ह्या गोष्टी घडतात. समजा आता डिवोर्स झालेली असेल तर ती सहजपणे उपलब्ध होऊ शकते का, हा एक प्रकार आहे. पूर्वी असं एक होतं की नवरा दारू पितोय किंवा त्रास देतोय, मी ते सहन करून जगलं पाहिजे. आता असं झालंय की तुझा त्रास मी किती सहन करू, त्याच्यापेक्षा मला जर दुसरा चांगला मिळत असेल तर मी त्याच्याबरोबर जाऊन राहते. आणि हा विचार आता मूळ धरायला लागलाय. म्हणजे मी कसंही वागलं तरी माझी बायको जाणार नाही, हा जो पुरुषांचा जो एक ठामपणा होता त्याला छेद बसायला लागला. आणि त्याच्यातून म्हणजे समजा मालवणची मुंबई असेल तर कुडाळला कुणाबरोबर राहतेस, कुडाळची असेल तर सांजुलीला राहते, म्हणजे असं ते गाव बदलून का होईना हे राहायचे प्रमाण वाढले आता बऱ्यापैकी. एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशन हा विषयच असा आहे की तो तुम्हाला काउन्सिलिंगने त्याच्यामध्ये फारसा चेंज करता येत नाही. म्हणजे तुमची बायको, तुमची मुलं, तुमचं जबाबदारी ह्याच्या पलीकडे नाही, मला आता माझा विषय. मग विषय कधी थांबतात तर मुलांची लग्न ज्यावेळी येतात त्यावेळी मग लिव्ह इन रिलेशन मधल्या बाईची घरकांना घाटकायची अवस्था होऊन जाते. आता असाही प्रकार झालेला आहे की सोशल मीडियावरून काही फोन येतात. समजा ते हिंदी बोलणारे असतात, ह्या लोकांनी कुठे कधी त्यांना बघितलं नसतं. आपल्याकडे पुरुषाला किंवा घरच्या माणसाला अशी सवय नसते की रोज उठून तू बाई छान दिसतेस, तू पदार्थ चांगला बनवलास, तू अमुक केलास, ते गृहीत धरलेलं असतं. त्याच्यातून समजा एखादा फोन आला आणि त्या फोन मधनं तुम्ही तो डीपीला लावलेला फोटो खूपच छान आहे, तुमचं फेसबुक मध्ये ती साडी खूपच छान आहे, असं करून साधारणतः ह्या 40च्या वयोगटाच्या महिला आहेत, म्हणजे मुलं शाळेत गेली आहेत, आता पूर्ण दिवस काय करायचं, तर अननोन व्यक्तीने भेटायला बोलवल्यानंतर भेटायला जाणं, एक दोन वेळा लॉजवरती जाणं आणि नंतर तो मुलगा लक्षच देत नाही म्हणून डिप्रेस होणं, हे प्रकार सुद्धा वाढायला लागले. म्हणजे एक आहे की तुमचा इगो सुखवणाऱ्या गोष्टी जर कोण करत असेल तर तिथे वाहत जाण्याचा एक ओघ झालेला आहे. त्याच्यानंतर साधारणतः जी आता आपली मुलं आहेत तर ती मुलं सुद्धा बरोबर समोरला, म्हणजे माइंड गेम म्हणतात तसं, एखाद्याला ट्रॅप कसं करायचं, माझ्याकडे पैसा आहे, आता मला काही करायचं नसेल तर मग त्याचा गैरफायदा कसा घ्यायचा. आणि ह्याच्यामध्ये प्रत्येकाला असं वाटतं की माझा फोटो चांगला फेसबुकवर दिसावा, इंस्टाग्रामला माझा फोटो लावावा, त्याच्यातून हे साईड इफेक्ट आपल्याकडे व्हायला लागले, बऱ्यापैकी व्हायला लागले. आणि परिस्थिती अशी होते की इथे तर संसार आहे, मुलं आहेत, नवरा आहे, ही गोष्ट मी सांगायची कुठे. आणि अशांचा जर तुम्ही मानसोपचार तज्ञांकडे गेलात आणि त्यांच्याकडून जर रिझल्ट घेतला तर अशा केसेसचा रिझल्ट मला बऱ्यापैकी मिळाला. हा सुद्धा एक प्रकार आता आपल्याकडे वाढायला. या सगळ्या विषयांची जेव्हा आपण चर्चा करतो तेव्हा महिला ही केंद्रबिंदू आपला असतो. परंतु असं असताना म्हणजे आता महिलांना अनेक कायद्यांचं पाठबळ आहे, तिला सपोर्ट केला जातो, तिला अटमोस्ट ह्याच्यापर्यंत तिला हेल्प केली जाते, तिला मदत केली जाते. परंतु या सगळ्यांचा गैरफायदा सुद्धा काही महिला घेताना दिसतात. मग ते मुद्दाम, म्हणजे आता जसं मगाशी म्हणालात की ते कारवारच्या संदर्भात होतं की यायचं, म्हणजे आता तो ट्रेंड झालेला आहे की हे करायचं, लग्न करायचं, त्याच्यानंतर काही स्त्रीधन असते, हे असते, त्याच्यामध्ये समाधान दुसरा बघायचा, कोण बघायला जातंय कुठे. परंतु गावागावात सुद्धा जी काही लग्न झालेली आहे त्याच्यामध्ये हा जो काही हॅरेसमेंटचा, म्हणजे महिलेकडून तिच्या पतीला होणाऱ्या हॅरेसमेंटचा जो काही प्रकार आहे तो जास्ती वाढीस लागलेला आहे. मूल असलं तर आणखीनच, कारण तो कुठेतरी त्या मुलामध्ये भावनिक दृष्ट्या गुंतलेला असतो, आपल्या बायकोमध्ये सुद्धा गुंतलेला असतोच, परंतु ती अत्यंत क्रुकेड माइंडने हे सगळं मॅनेज करत असते. तिचे उद्योग सगळे सुरू असतात, परंतु तो नवरा मात्र तिचा अत्यंत ह्या दृष्टी, म्हणजे अत्यंत याने तो पिचला जात असतो, कुठेतरी त्याला त्रास होत असतो. अशा ह्याच्यामध्ये काय, कशा पद्धतीने मार्ग काढायला पाहिजे आणि मानसिकता ही कशी बदलायला पाहिजे. एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्यावेळी आपण बाई ही माणूस आहे म्हणतो, पुरुष हा सुद्धा माणूस आहे. माणूस म्हटल्यानंतर प्रत्येकामध्ये गुणदोष आहेत. बाई आहे ती फक्त शोषित किंवा सगळं तडजोड स्वीकारणारीच आहे, ही एक आपल्याकडे असलेली कहावत आहे. बरोबर. आपण आजपर्यंत कसं झालं की आपण व्यक्ती म्हणून कोणाला स्वीकारलंच नाही. त्याच्यामुळे एखादी बाई जर वेगळ्या पद्धतीने वागत असेल
तर सगळ्याच बायका तशा आहेत म्हणून लेबल लावून आपण चालणार नाही. ती व्यक्ती तिच्या दृष्टिकोनातून जर वेगळं वागत असेल तर तिचं जे चूक आहे ते चूक म्हटलंच पाहिजे. म्हणून ज्यावेळी आपल्याकडे अनेक जाणीव जागृतीचे कार्यक्रम झाले, त्या कार्यक्रमामध्ये महिलांसाठी कार्यक्रम म्हणजे शासकीय पातळीवरून सुद्धा तुम्ही एका वर्गाला ट्रेन करताय, पण दुसऱ्या वर्गाला त्या वर्गाला तुम्ही काय ट्रेन करताय ते सांगा तरी. बरोबर. तुम्ही जेव्हा दोघांचे ग्रुप समोरासमोर बसवणार आहात त्यावेळी जाणीव होत जाणार आहे की बाबा स्त्रीला तिच्या अस्तित्वाची जाणीव होते, तिच्यामध्ये दोष आहे तर ते सुद्धा सांगता आले पाहिजेत. म्हणून मी दोन्ही समाजातल्या दोन्ही घटकाला सक्षम करा. जे चुकतं त्याची बाई म्हणून मुळीच बाजू घेऊ नका. चूक आहे ते चूकच म्हटलं पाहिजे. बरोबर. आणि ह्याच्यामध्ये एक आहे, व्यक्ती म्हणून तुम्ही जगत असताना जर तुम्ही कुटुंब व्यवस्थेत जगत असाल तर कुटुंब हे फक्त दोन व्यक्तींचं होत नाही, दोन वेगवेगळ्या कुटुंबाच्या आणि इतर माणसांचे होतात. मग त्याच्यासाठी काय करणं आवश्यक आहे? कारण आता असं झालंय की डिवोर्स झाल्याचं पटकन लग्न होतं. मग बाई मुलाला घेऊन आलीये डिवोर्स होऊन, तिचं दुसरं लग्न झालंय, त्या माणसालाही मुलं आहेत, हिलाही मुलं आहेत, मग ती मुलं कधी कधी आपापसात भांडतात. हा एक प्रकार होतो. किंवा काही वर्षानंतर 4-5 वर्षानंतर आपल्याला तो बाप नको, आपला पहिला बाप शोधूया म्हणून मुलं जातात. आता फॉरेन कंट्रीमध्ये मुलांसाठी 12 वर्षाच्या नंतर मुलांसाठी स्वतंत्र व्यवस्था असेल, आपल्याकडे तशी व्यवस्थाच नाही. बरोबर. मग कधी कधी बाबा ती मुलगी म्हणजे आपल्या बायकोची पहिल्या नवऱ्यापासून असलेली मुलगी, तिच्याशी काही गैरवर्तन होतंय का आपल्या मुलाचं? बरोबर. हे प्रॉब्लेम्स आता खूप येतात. आपण ते शीना बोरा जे काही हत्याकांड बघितलं, तो सुद्धा असाच काहीतरी नात्यांमधल्या गुंतागुंतीचाच परिपाक आहे. त्याची हत्या केली गेली. म्हणजे हा जो आहे ना मुलांचा विचार तो करायला पाहिजे. नाहीतर मुलांसाठी समजा आपल्याला ह्या गोष्टी टाळता येणाऱ्या नसतील भविष्यात, तर शासकीय पातळीवरती अशा मुलांसाठी सोय केली पाहिजे. बरोबर. म्हणजे मुलं बाबा 12 वर्षानंतर स्वतंत्र झाली, स्वतःच काहीतरी करू शकत असतील तर आपल्याकडे कसं झालंय, माझ्या मुलाला काही मिळत नाही, मला काही मिळालं नाही ते माझ्या मुलाला देऊया ना. त्याच्यातूनही अशा समस्या आहेत की मुलगा सांगतो आई मला ती आवडली, चला लग्न करून द्या. थोड्या दिवसांनी तो सांगतो मला ती नको, मला दुसरी आवडली. त्यामुळे आपण आपल्या मुलांना किती दिवस आणि किती वर्ष बोट धरून चालवणार आहोत? त्यांना सक्षम आपल्याला करायलाच पाहिजे. तुझं आयुष्य आहे ते तू जगलं पाहिजेस, तू आम्हाला त्याच्याबरोबर फरफटत नेऊ नकोस. आणि तुला ती जाणीव झाली पाहिजे. तू ज्यावेळी प्रेम करतोस, ज्यावेळी आग्रह धरतोस, ती काही वस्तू नाहीये की आता मला आवडली आता बावली नाहीये की थोड्या दिवसांनी मला नाही आवडली. त्या मुलीचंही तसं असेल तर हेच आहे, ती आत्ताची गरज पालकांची खूप जास्त आहे. बरोबर. पालक आता जसे वागणार त्याचे रिझल्ट आपल्याला 10 ते 15 वर्षांनंतर दिसणार आहेत. बरोबर. त्याच्यामुळे जरा पालकांनी खूपसं सावध असलं पाहिजे जर आपल्याला पुढची पिढी चांगली करायची असेल. नक्कीच, एकदम बरोबर. म्हणजे विषय पुन्हा आपला तिथे देतो की आता पालकांनी जास्ती सुधारण्याची गरज आहे, ना की त्यांच्या मुलांना म्हणजे त्यांच्या मुलांनी सुधारण्याची आवश्यकताच आहे. पण जर इंजिन व्यवस्थित असेल तर पाठचे डबे त्याच पाठीबरोबर जाणार, ते कुठे डिरेल होणार नाहीत. हे निश्चितच योग्य आहे. हेच हे असताना म्हणजे कायदा आणि कर्तव्य हा जो काय आहे, म्हणजे जसे महिलांपाठी तिला सक्षम करण्यासाठी, तिला बॅकिंग देण्यासाठी जसे कायदे आहेत, त्याचबरोबर त्या महिलेने तिचं कर्तव्य काय आहे, आद्य कर्तव्य काय आहे, ह्याची सुद्धा जाणीव जर ठेवली तर यामुळे होणारे जे काही वाद आहेत ते निश्चितपणे सुटू शकतील. आणि त्याच्यामध्ये म्हणजे खूप बऱ्यापैकी त्याच्यामध्ये त्याचा इफेक्ट होईल असं मला वाटते. म्हणजे परत काय एकदा ही मानसिकता थोडीशी कुठेतरी बदलण्याची आवश्यकता आहे. आपल्याला आपण काहीही करू शकतो, तुम्हाला करच, मी तुला कायद्याच्या ह्याच्यातून बघेन, ही जी काही धमकी दिली जाते ही कुठेतरी थोडीशी, हे शब्द कुठेतरी आता हवेत विरळलं जाणं ही काळाची. तुझं मानसिक स्वास्थ्य काय आहे, तुझं किंवा त्याचं, दोघांचं, ह्याच्यावरती जास्त ट्रेस झाला पाहिजे. बरोबर. मला शेवटी काय मिळवायचं आहे, मला पैसा मिळवायचा आहे की मला मानसिक समाधान मिळवायचं आहे? आपल्याला परस्पर पूरक एकमेकांचा विचार करायचा आहे की स्वतःचाच विचार करायचा? आणि म्हणून मी म्हणते की विवाहपूर्व मार्गदर्शन हा कंपल्सरी झाला पाहिजे. तो कोर्स केल्याशिवाय तुम्हाला लग्नाला उभाच राहता येणार नाही. एवढं कंपल्शन जर केलं थोडासा परिणाम होईल आणि त्याला वातावरण सुद्धा आहे, वातावरण बदलेल. नक्कीच. म्हणजे मध्यंतरी एक असंही होतं की लैंगिक शिक्षण द्यावं शालेय ह्याच्यामध्ये, त्यापेक्षा
प्री मॅरिटल म्हणजे जसं म्हणजे विवाहपूर्व जर प्रशिक्षण दिलं म्हणजे त्याच्यामध्ये मग आपण लैंगिक कसं शिक्षण वावरायचं मिळालं. हा म्हणजे सगळंच आलं. आपण कसं वावरायचं कसं काय करायचं इथपासून म्हणजे मुलांना आणि मुलींना दोघांना दोघांना ते जर दिलं तर त्याचा जास्ती परिणाम या ह्याच्यामध्ये होऊ शकेल. सध्याच्या समाज व्यवस्थेच्या दृष्टीने जर बघितलं तर बरोबर आहे. एकूणच आता आपण म्हणजे सगळ्याच गोष्टींचा उहापोह केला की सर्वसाधारण महिला किंवा मुलगी असल्यानंतर ती मोठी होते 20-22 30-40-50 अगदी 60 वर्षापर्यंत. या सगळ्या ह्याच्यामध्ये स्वतःच एकटेपण किंवा थोडीशी इनसिक्युरिटी हा फार महत्वाचा मुद्दा आहे. सर्वच बाबतीतली असेल. आर्थिक इन्सिक्युरिटी असेल, सामाजिक इन्सिक्युरिटी असेल, फॅमिलियर इन्सिक्युरिटी असेल. या दृष्टीने जर या तिन्ही दृष्टीने जर बघितलं तर याच्यावरती कशा पद्धतीने तोडगा काढणं आवश्यक आहे? एक म्हणजे बेसिक शिक्षण हे असायला पाहिजे. बऱ्याच वेळा असं होतं की घरामध्ये सगळं आहे मग तू नोकरी का करतेस. समजा घरामध्ये सगळं असेल तर तिच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी आपण काय करतो हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये आम्ही एकल महिलांसाठी कार्यक्रम घेतले होते. एकल महिलांसाठी म्हणजे कदाचित नवरा गेलेला आहे आणि राहिले तसे असतील, मग त्या अविवाहित असतील, तर असा जो आहे तर तिथे सगळ्यात मोठा प्रश्न आपल्याला येतो तो आर्थिक प्रश्न येतो. म्हणजे 2 वेळेचं जेवण मिळवणं आणि राहायला कुठेतरी जागा असणं. तर ह्याच्यासाठी प्रयत्न हे प्रत्येक महिलेने करायलाच पाहिजे. आणि जर समजा असं वाटत असेल म्हणजे आपण काही गृहीत धरतो की ही सगळी कामं बायकांची आहेत ती तिने केलं पाहिजे. एक ताकद असेल पण तर करते. 50शी जवळ आल्यानंतर बाईला सुद्धा कंटाळा येतो ते सगळं करण्याचा. बरोबर. त्याच्यामुळे आता मुलाने सुद्धा स्वयंपाकघरात आलं पाहिजे. बरोबर. कारण आता काही लोकांच्या बायका गेल्यात, एकटे आहेत. हालत अशी आहे की चहा करून पिता येत नाही. निदान स्वतःचं पोट भरण्यासाठी का होईना घराचे किरवारे करणे, जेवण करणे, स्वयंपाक करणं ही स्वतःसाठी गरज आहे म्हणून शिकायला पाहिजे. आणि तुम्ही जेव्हा दोघांनी मिळून सगळी जबाबदारी घ्याल त्यावेळेस पहिला नोकरी कोणा शक्य होईल. कारण मध्यंतरीचा काळ कसा होता, मध्यंतरीची काही दशकं अशी होती की बाई नोकरी करते ह्याचं अप्रूप पहिल्यांदा होतं. मग ती नोकरी करते आणि घर सांभाळते ह्याच्यामुळे तिला स्वतःला फार मोठेपणा वाटायचा की मी दोन्ही लढ्यांवर लढते. आता तो काळ थोडासा मागे पडलाय. आता तिला जरा स्वची जाणीव व्हायला लागलेली आहे. पण तिच्या स्वच्या जाणीवेला पुरुषाने समजून घेतलं पाहिजे की जर मी आता तडजोड नाही स्वीकारली तर मला माझं आयुष्य मिळणार नाहीये. कारण तिला जेव्हा मी व्यक्ती व्यक्ती म्हणतोय त्यामुळे मी एक पाऊल कुठेतरी मागे आलं पाहिजे, तिला पाऊल पुढे टाकायला दिलं पाहिजे, पण ते पाऊल एका दिशेने दोघांची पडली पाहिजे. पण त्याच्यामध्ये आजपर्यंत आमच्यावरती त्रास झालाय महिलांवरती म्हणून त्याचा मी वचपा काढेन ही भावना कधीही असू नये. वचपा काढायला तुम्ही गेला तर हातात काहीही शिल्लक राहणार नाही. त्यामुळे प्राप्त परिस्थितीमध्ये समाजाचं माझ्या कुटुंबाचं हित काय आहे त्याच्याबरोबर माझं हित काय आहे, माझी स्पेस मी कधी घेऊ शकते. जरा मुलं मोठी झाली की तुमची स्पेस तुम्हाला मिळते त्याचा तुम्ही सकारात्मक उपयोग काय करणार. त्याच्यामध्ये आपल्या सिस्टीम मध्येही असे काही बदल केले पाहिजेत की तुमच्या नोकरीचं वय किती आहे त्याच्यामध्ये समजा एखादी 35 नंतरची बाई 35 ते साधारण 45 वयोगटामध्ये पार्ट टाइम एखादा जॉब करू शकत असेल ते अवेलेबल करून दिले पाहिजे. असं झाल्यानंतर मग बालसंगोपनाला वेळ मिळेल, तिला स्वतःची स्पेस मिळेल. तर ह्याच्यासाठी संपूर्ण एक समाजाचं जे काही आपण म्हणतो उहापोह केला पाहिजे की दोघांना जर आपल्याला योग्य न्याय देता यायला हवा तर आपण कुठल्या दिशेने गेलं पाहिजे. कारण होतं असं की तू फक्त घर सांभाळ, बऱ्याच वेळा नवरा गेल्यानंतर त्या बाईला काही माहित नसतं नवऱ्याचे पैसे कशात गुंतवलेले आहेत, मी लाईट बिल भरलं पाहिजे, मी आणि कुठे गेलं पाहिजे. कारण आजपर्यंत ती कधी गेलीच नाही. समजा माझ्या घरात 4 व्हीलर आहे असं समजूया, तो चालवतो नवरा, उद्या त्या नवऱ्याला हार्ट अटॅक आला तर मी ड्रायव्हर शोधायला जाणार. तेच जर बायकोला ड्रायव्हिंग येत असेल तर ती नवऱ्याला घालेल गाडी त्याने घेऊन जाईल. याच्यासाठी का होईना परंतु सायकल येणं, पोहायला येणं, ड्रायव्हिंग करणं, कुठे जाऊन बिलं भरणं आणि सध्या काय चाललंय बातम्यांमध्ये काय चाललंय आपला देश कुठल्या दिशेने चाललाय ह्याची सगळ्याची माहिती असणं हे खूप महत्वाचं आहे. बरोबर. त्यामुळे ते तुझं काम नाही माझं काम आहे असं नाही, दोघांनी ते समजून घेणं ही आज मला वाटतं काळाची गरज आहे.
नक्कीच बरोबर आहे तुम्ही सांगितलं ते की छोटी छोटी जी काय पण महत्वाची आहे म्हणजे आता जसं सांगितलं की ड्रायव्हिंग येणं पोहायला येणं तर ह्या बेसिक नेसेसिटीज आहेत उद्या काहीही झालं तर तुम्ही आपत्कालीन परिस्थितीमध्ये सक्षमतेने ती ती जबाबदारी सुद्धा म्हणजे एक महिला म्हणून तुम्ही सांभाळू हो शकता नाहीतर मदत करणारा तुम्हाला एक्सप्लॉइट करतो. बरोबर ते पण होऊ शकते सध्याच्या ह्याच्यामध्ये याबरोबरच आता जसं आपण म्हणजे मेल आणि फिमेल ह्या दोन जेंडरचा आपण इथे गेल्या काही मिनिट आपण चर्चा करतो थर्ड जेंडर एक आहे की ज्याला म्हणजे किन्नर म्हटलं जाते किंवा अशा पद्धतीने म्हटलं जाते घरामध्ये असतात फक्त ते तेवढा म्हणजे असं जसं मुंबईमध्ये अधिकृतरित्या त्यांचं हे केलं जाते असं गावामध्ये होत नाही आणि ती जी त्याची जी घुसमट असते ती फार वेगळी असते सर्वच पातळ्यांवरती अशा लोकांचे प्रश्न तुमच्याकडे येतात का आता प्रश्न येताना बऱ्याच वेळा माणूस सांगत नाही. लग्न झालंय नवरा आपल्याशी कुठलेही रिलेशन ठेवत नाही शारीरिक संबंध तो त्या मित्राच बरोबर जास्त असतो. अशा केसेस येतात. फक्त काय झालंय की मी कसा आहे हे सांगण्याची हिंमत नाहीये. काही केसेस मध्ये असं आहे की स्त्रीबद्दल आकर्षण नाही परंतु मूल झालेलं आहे असं घडलेलं आहे आणि त्याच्यानंतर जेव्हा सायकॅट्रिकची अनेक अशी प्रश्नावली असते ते भरताना लक्षात येतं की हा अशा पद्धतीचा माणूस आहे पण अजून आपल्याकडे हा विचार पोचलेला नाहीये. केसेस अशा आहेत की नवरा बायको म्हणून संबंध ठेवत नाहीये. हा त्याच्यामध्ये खूप गोष्टी आहेत की नवऱ्याला बाईचं आकर्षण वाटतं परंतु त्याला ते जमत नाहीये संबंध ठेवायला हा एक प्रकार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बाईचं आकर्षणच वाटत नाहीये पुरुषाचं आकर्षण वाटत नाही असा एक वर्ग आहे. तिसरा होमोचा वर्ग आहे की त्याला पुरुषाचं आकर्षण वाटतंय पण तरी सुद्धा घरच्यांच्या जबरदस्तीने लग्न केलं आता तो बायकोला नांदवत नाही आणि ह्याच्याबद्दल फारसा अभ्यासही झालेला नाही. ज्यावेळी पुरुषांचे ग्रुप असतात म्हणजे समजा अल्कोहोलिक अनॉनिमस सारखा एखादा ग्रुप असेल की जिथे बाबा दारू आता पित होते आणि सोडले ते एकत्र येतात तर अशा वेळी चर्चेतनं काही गोष्टी लक्षात येतात आणि हे प्रकार बऱ्याच ठिकाणी आहेत म्हणजे गावोगावी आहेतच. त्यांचे जे रिलेशन असतात पुरुषापुरुषांचे ते चाललेले असतात एका बाजूला बरोबर आणि आमच्याकडे आल्यानंतर काय होतं की बाबा हा असा असा आहे लग्न झाल्यानंतर आमच्याकडे येतात. सुरुवातीला मला असा प्रॉब्लेम आहे मी कुठे जाऊ यासाठी येत नाही आणि ह्यासाठीचे जे आता बिंदू माधव केळवे त्यांचे आहेत ना तर तसा सपोर्ट ग्रुप अजून आपल्याकडे निर्माण झालेला नाही. तसं आमच्याकडे लेस्बियनच्या पण केसेस आलेल्या आहेत. अच्छा पण त्या सुद्धा कशा होत्या की दुसऱ्याने सांगितल्यानंतर त्या आल्या. आमचं म्हणणं एवढंच होतं की दोन व्यक्ती जर लेस्बियन असतील किंवा दोन व्यक्ती होमोसेक्सुअल असतील तर तुमच्या दोघांच्या रिलेशन बद्दल आम्हाला काय म्हणायचं नाही पण त्याच्यामध्ये एक जर तुमचा लेस्बियन नसेल आणि दुसरी लेस्बियन नसेल आणि ती त्याला फोर्स करत असेल तर तो वादाचा मुद्दा आहे. तर हा अजून म्हणावा तसा मुद्दा वरती आलेला नाहीये पण तो दबलेल्या अवस्थेत बऱ्यापैकी आहे. पुढच्या टप्प्यात ह्याच्यावरती बरंच काम करावं लागेल. नक्कीच कारण अख्ख्या जगामध्ये या ह्याच्यावरती भरपूर चर्चा सुरू आहे. म्हणजे आयर्लंड सारखा असा देश आहे की जिकडे त्यांनी मान्यता पण दिलेली आहे म्हणजे या सगळ्या गोष्टींना म्हणजे त्यांचं लग्न अधिकृत ठरवलेलं आहे किंवा काय हे केलेलं आहे म्हणजे आणि आपल्याकडे नाही असं नाही जसं तुम्ही म्हणाला तसं की फार दबलेल्या अवस्थेमध्ये आहे परंतु त्यांचे फार वेगळे प्रश्न आहेत त्यांचे अडचणी वेगळ्या आहेत भावनिक म्हणा शारीरिक म्हणा सर्वच आणि त्यांच्यावरती सुद्धा काम करणं ही काळाची गरज आहे. त्याने स्वतःहून येऊन सांगावं मला असं असं वाटतं तर त्यांना सपोर्ट करणं खूप सोपं होईल. बरोबर मग कसं होतं मुद्दा हा असतो आणि तो शोधायलाच बरीच एनर्जी जाते नंतर तिथे जेव्हा येऊन लागतो त्यावेळी ते काहीच मान्य करत नाहीत बऱ्याच वेळा रडतात आणि गप्प राहतात. हा बरोबर हे सुद्धा असेल एक अस्थिरता असेल किंवा कसं सांगायचं एक थोडीशी स्वतःची पिजडा म्हणून बघणार हा हे नको आहे. बरोबर म्हणून मी पुरुष आहे म्हणजे बऱ्याच वेळा असे प्रकार आहेत की त्यांना बऱ्यापैकी दण्यामेशी आहेत आणि ते तसे वागतात पण मान्य करत नाहीत. बरोबर मग ह्याला अजून एक पिढी जावी लागेल स्वतःहून सांगायला. नक्कीच आणि त्याचा अवेअरनेस किंवा त्या संदर्भातलं प्रबोधन घरातून होणं याला सुद्धा वर्षाकाठी कमीत कमी
3-4 लोक तरी असे हा. भेटतात वर्षाकाठी. म्हणजे हा काय रेशो कमी नाही. नक्कीच. कारण बरोबर. आमच्याकडे येऊन लागणारा एवढ्या मोठ्या समाजातला एवढाच वर्ग असतो आणि हो. त्याच्यामध्ये जर 3-4 मिळत असतील. बरोबर. आता जसं तुम्ही शेवटचं आता हे वाक्य बोललात की आमच्याकडे येणारा वर्गच एवढा आहे आणि त्यात आणखीन परत या लोकांची संख्या 3 ते 4 म्हणजे निश्चितच म्हणजेच म्हणजे हिमनगाचं आपण म्हणतो हो, की जेवढं आपण वर बघतो त्याच्यापेक्षा तो खाली खूप मोठा खूप मोठा असतो. त्यामुळे असंच म्हटलं जाईल, म्हणायला काय म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही की अशा म्हणजे तुमच्याकडे कौटुंबिक सल्ला केंद्रामध्ये येणाऱ्या जे आता जी संख्या आहे ती हिमनगाचं एक बाजू आहे. त्याची दुसरी बाजू आणखीन फार मोठी आहे. हे करत असताना आता इतकी वर्ष तुम्ही काम करताय, कौटुंबिक सल्ला केंद्र चालवताय. आता तुम्हाला रिस्पॉन्स कसा आहे? तुमच्या वाटी तुम्ही कसे सक्सेसर तयार केलेले आहेत किंवा कशा पद्धतीने आता काम सुरू आहे? साधारणतः जानेवारीमध्ये मी बाजूला झाले माझ्या समुपदेशन या पदापासून. आता आमच्याकडे अदिती गुडाळकर म्हणून नवीन मुलगी घेतली आहे. उद्देश एवढाच आहे की ह्या सेंटरची गरज आहे बरोबर. आणि ते सक्षमतेने पुढे चाललं पाहिजे. माझ्याबरोबर मनोज गिरकर काम करायचं ते सध्या करतायत, कारण कोणीतरी एक ट्रेन माणूस पाहिजे. बरोबर. 1-2 वर्षानंतर त्यांच्यापेक्षा नवीन माणूस येईल, तोपर्यंत ही मुलगी तयार होईल. हम्म. तर होतं असं की ही जी सगळी योजना आहे त्याच्यामधलं मानधन खूप कमी असतं बरोबर. आणि एखाद्याला संसार आपला चालवायचा असेल तर पुरेसा पैशाची गरजही असते. दुसरी गोष्ट म्हणजे डॉक्टर सुद्धा सांगतात की साधारणतः 10-1 वर्षानंतर तुम्ही हे फील्ड सोडा म्हणून, कारण मेंटल स्ट्रेसचं फील्ड असतं. बरोबर. त्याच्यामध्ये डिव्होटी म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीच, मी असं म्हणत नाही की तुम्ही आयुष्य द्या. मी 10 वर्ष हा कौटुंबिक अभ्यास या दृष्टिकोनातून काम करेन. असं जर असेल तर ही जी कन्सेप्ट आहे ती चांगल्या पद्धतीने चालेल. आता त्याला प्रोफेशनल टच आलाय. बरोबर. अनेक ठिकाणी कन्सल्टन्सी उभारतात की फी घेतली विषय संपला. बरोबर. परंतु जशी जशी विभक्त कुटुंब पद्धती झाली आहे तशीच माझं कोणीतरी ऐकावं ह्या विचार करणारा वर्ग आहे त्यांच्यासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे. म्हणजे उच्चभ्रू वर्ग असेल तर तो तुम्हाला फी द्यायला सुद्धा मुंबई सारख्या ठिकाणी फक्त कन्सल्टन्सी तुम्ही बऱ्यापैकी फी घ्या, पण तुम्ही गॉसिपिंग करू नका किंवा आमची माहिती बाहेर जाणार नाही असं करा. तर ही कळायची गरज आहे. आता आमच्याकडे सांगाती कोविड रुग्णांसाठी एक समुपदेशन टेलिफोनिक सुरू केलेलं आहे. म्हणजे पॉझिटिव्ह आहेत त्यांना फोन करून विचारलं जातं की कसे आहात, बरे आहात का, टेम्परेचर कसं आहे, तुम्हाला कशाची गरज आहे का. बरोबर. मग ते असं विथरलेले पण चालू आहे हो. आणि तेच आता गेल्या महिन्यापासून सुरू केलंय. म्हणजे आमच्या संस्थेचे सेक्रेटरी आहेत लक्ष्मीकांत खोबरेकर आहेत, नितीन वाळके आहे, त्याच्यानंतर डॉक्टर्स मंडळी आहे, शुभांगी जोशी आहे, डॉक्टर गार्गी ओरसकर आहे आणि आमचाच आम्ही समुपदेशक आहोत. ते असे वाटून घेतो. म्हणजे हे सगळं आता सल्ला केंद्र हँडल करतं की कोणाकडे म्हणजे फोन करायला द्यायचा आणि त्याचा आता महिन्याभरात बऱ्यापैकी रिझल्ट मिळतोय. बरोबर. म्हणजे ज्या काळात ज्याची गरज आहे त्याच्याशी बोलावं. त्याच्यातून अनेक गोष्टी आता समोर येत आहेत की डिटेक्ट झाल्याबरोबर अवस्था काय झाली. मग ती बाईच असेल तर माझ्या घरात आता स्वयंपाक कोण करणार आहे, माझं सामान आणलेलं आहे की नाही. मग आता पेपर मधल्या आपल्या बातम्या आपण ऐकतो टीव्हीवरच्या, माणूस गेलाय, मग माझी आई आता आहे ती जाणार का, मग खरंच मला सांगा ते जिवंत आहे की नाहीये, असं पॅनिक होणं, असे सगळ्या गोष्टी आता अनुभवायला येत आहेत ह्या महिन्याभरामध्ये. बरोबर. म्हणजे कोविडचा सुद्धा जो काही इश्यू आहे तो कौटुंबिक ह्याच्यामध्ये या पद्धतीने सुद्धा त्रासदायक ठरलेला आहे. म्हणजे तो रोग म्हणून त्रासदायक तर आहेच, परंतु कौटुंबिक स्तरावरती आपल्याला वाईट टाकलं जातं ही एक भावना आहे. दृष्ट्या बरोबर ते आहे आणि झालेलं सुद्धा आहे काही ठिकाणी. म्हणजे पहिल्यांदा जी मार्च एप्रिल मे मध्ये जी परिस्थिती होती की अरे बापरे त्याला कोरोना झाला म्हणजे तो आता झालंच, म्हणजे तो माणूस म्हणून जगायच्या फार फार पलीकडे गेला अशीच काहीतरी भावना होती. आता बऱ्यापैकी त्याला हे झालेलं आहे, त्याला एक चांगलं औषधांचं पण अधिष्ठान मिळालेलं आता आहे. माणूस जगू शकतो एवढे विचार केलाय. बरोबर. आणि जो पहिल्यांदा अगदीच हे होतं की नाही बाबा त्याच्या 1 किलोमीटर लांब राहायचं घरापासून सुद्धा आणि सगळ्याच ह्याच्यापासून. मुळात आधी आपलं क्वारंटाईन जे करण्याचे हेच आहे तेच 25 मीटरवरती आणल्यामुळे, त्या घरापुरतं ठेवल्यामुळे सुद्धा बऱ्यापैकी त्याच्यावरती हे झालेलं आहे. आता तुमचं जे काही केंद्र आहे ते कशा पद्धतीने चालते एवढं फक्त जाता सांगा. आता 2 काउन्सिलर आहेत, आमची मॅनेजमेंट कमिटी आहे, त्याच्यावरती कार्यकारिणी आहे
ज्या पद्धतीने केसेस येतात तशाच पद्धतीने केसेस येत आहेत, तसं जॉईंट सेशन चालत आहे. जर समजा एखाद्या केसला गरज वाटली तर मी जाते तिथे, काही अडचण आली तर त्यांच्यासोबत मी असतेच. आणि हे केंद्र चांगल्या पद्धतीने पुढे चालावं. आता नवीन तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे वेगवेगळ्या विषयांवरती कार्यक्रम केले जावेत, अवेअरनेस व्हावा, अशा पद्धतीने संस्था ही ते चालवणार. बरोबर. कसं असते, एखादी संस्था जेव्हा निर्माण केली जाते किंवा तिचा जेव्हा शुभारंभ केला जातो, त्यावेळेस जो काम करणारा एक सक्षम असा खमका जो नेता असतो, तो जसा आपण आता कालावधीने, आता मी समुपदेशक म्हणून काम करत नाही असं जेव्हा तुम्ही म्हणालात तेव्हा, परंतु जगाची तुमच्याकडे डोळे आहेत की मला समुपदेशन करण्यासाठी चारुताईच पाहिजे किंवा ती योग्यरित्या माझं समुपदेशन करू शकेल. एक म्हणजे जसं डॉक्टरांचं असते की मी एका एक्स डॉक्टरकडे जाते, मला त्याच्याच औषधाने बरं वाटते, ही जी काही भावना आहे ती लोकांमध्ये आहे 100%, कारण तुमचं कामच तेवढं आहे. मग एक म्हणजे माझे ह्या अनुषंगाने दोन माझे जाता जाता प्रश्न आहे तुम्हाला स्वतःला स्वस्थ बसवतं का आणि लोक तुम्हाला स्वस्थ बसवून देतात का? नाही, मी जाते, पण काही वेळा मी कटाक्षाने टाळलाय, कारण जर मी सतत जात राहिले तर नवीन माणसाला त्याची स्पेस मिळणार नाही. पण ज्यांना जे अडूनच बसतायत त्यांच्यासाठी मी जाते. बरोबर. पण त्यांना मी सांगते, अगोदर तुम्ही सांगा, 2 सेशन करा, मी 3ऱ्या सेशनला येते. तुम्ही पहिलं सेशन मी करते, पुढची 2-3 सेशन सगळी त्यांनी करू देत, अशी ते ऍडजस्टमेंट केली आहे. बरोबर. म्हणजे तुम्ही दुसरा डॉक्टर सांगितलं की बाबा अगदीच हे नाही झालं तर माझ्याकडे ऑक्सिजन आहे, मी तुम्हाला जगवते. हे करणं हे खरं काळाची गरज असते. बरोबर. तुम्ही जर एका ठराविक वयानंतर माणूस शोधायला गेला तर त्याच्यामध्ये वेळ जातो. बरोबर. त्याच्यापेक्षा म्हणजे मी तिथे जाते कारण मी स्वतः अपडेट राहते. बरोबर. जर समजा मी नाही गेले, पण मी काय नियमित जात नाही, कधी 15 दिवसातून एकदा जाते, पण मी आजच्या स्थितीला अपडेट राहू शकते. कारण शेवटी कसं असतं, सोशल चेंज जो आपण म्हणतो, बदल ही एक प्रोसेस आहे. त्याच्यामुळे 2000 मध्ये येणाऱ्या समस्या आणि 2020 मध्ये येणाऱ्या समस्या, त्याच्यामध्ये असे खूप बदल होत गेले. बरोबर. तसं तुम्हाला अपडेट राहायचं असेल तर समजून घेतलंच पाहिजे. हो. जोपर्यंत तुम्ही समजून घेत नाही तोपर्यंत तुम्हाला नवीन आयडिया सुचतच जाणार नाहीत, आपण काय करायला पाहिजे, काय करायला पाहिजे. बरोबर. बरोबर. पण तरी सुद्धा आता थोडस बॅक स्टेजला आलंच पाहिजे. पण तुम्हाला करमते का मग? मला करमते, कारण माझ्याकडे आणखी इतर बाकीचे विषय पण खूप असतात. बरोबर. म्हणजे व्यस्त करून म्हणजे प्रत्येक ह्याची म्हणजे तुम्ही नियोजन केलेलं आहे की या स्लॉट मध्ये हे करायचं, या स्लॉट मध्ये हे करायचं, त्यामुळे तुम्हाला ते निश्चितच जमते. देवयानी टॉक शो मध्ये आज आपण एक असं व्यक्तिमत्व बोललेलं होतं की जिने गेली 22 वर्ष या समाजाला काहीतरी दिलेलं आहे. आणि ते असंच नाहीये, एखाद्याला सल्ला देणं सोपं असते, परंतु तो सल्ला त्याला योग्य पद्धतीने देऊन त्याला न्याय मिळवून देण्याची जी काही भावना आहे ती सुद्धा रुजू घालणं त्या माणसांमध्ये, हे सुद्धा तितकंच महत्वाचं असते. चारुताईंनी काहीसं असंच केलेलं आहे. कौटुंबिक सेवा किंवा कौटुंबिक सल्ला केंद्रामार्फत त्यांनी अनेक पातळ्यांवरच्या अनेक स्टेज मधल्या महिलांना, पुरुषांना न्याय दिलेला आहे किंवा त्यांना सल्ला दिलेला आहे आणि त्यांना त्यांच्या त्या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी मदत केलेली आहे. हे काम करणं 1 वर्ष, 2 वर्ष, 10 वर्षाचं त्यांनी सांगितलेलं होतं, परंतु त्या तब्बल गेली 22 वर्ष करतायत. आता सुद्धा जरी त्या त्यांच्या पदावरून समुपदेशक म्हणून जरी बाजूला झाल्या असल्या तर मी म्हटलं तसं लोक काय त्यांना स्वस्थ अजूनही बसू देत नाहीत आणि त्या तशा स्वस्थ बसणाऱ्या नाहीयेत, हे सुद्धा तितकंच खरं आहे. परंतु सगळ्याच पातळ्यांवरती त्यांनी हे जे काही काम केलेलं आहे किंवा हे कार्य केलेलं आहे ते निश्चितच स्पृहणीय आहे. एखाद्या महिलेला, एखाद्या मुलीला तिच्या चुकीच्या जागा दाखवून देणं आणि त्याच्यातून बाहेर काढणं ही एका महिलेला फार तारेवरची कसरत असते आणि त्यांनी मात्र ती लीलया पार पाडलेली आहे. आणि पर्यायाने या समाजाला कुठेतरी एका चांगल्या गोष्टीकडे नेण्यासाठी त्यांनी जो काही प्रयत्न केलेला आहे तो निश्चितच फारच मोठा आहे. त्यांनी एक वाक्य मगाच्या चर्चेमध्ये सांगताना फार महत्वाचं सांगितलेलं आहे की आपल्याकडे दरडोई उत्पन्न वाढवण्यापेक्षा आपलं वैचारिक उत्पन्न, वैचारिक क्षमता कशी वाढेल ह्याच्यावरती आता सध्या विचार करण्याची फार मोठी गरज आहे आणि निश्चितच त्या दृष्टीने आपण विचार केला पाहिजे. नाहीतर
आत्ताच्या झालेल्या चर्चेमध्ये जे काही समाजातल्या विविध स्तरांबद्दल त्यांनी जे सांगितलेलं आहे ते फार भीषण आहे. आणि भविष्यामध्ये ही जर परिस्थिती अशीच राहिली तर समाज आपण जो काही म्हणतो त्याच्यातली जी काही संस्कृती आहे, त्याच्यातला जो काही ओलावा आहे, त्याच्यातला जो काही मायेचा स्पर्श आहे, हा सगळा कुठेतरी लयाला जाईल आणि अत्यंत टेक्निकल असं आपलं आयुष्य होईल. आणि अजून काही वर्षानंतर एक माणूस पण त्याच्यातलं जे काय आहे ते कुठेतरी पूर्णपणे विसरून जाईल आणि मग आपलं रोबोटिक आयुष्य जे आहे ते कुठेतरी सुरू होईल. निश्चितच हा त्यांचा जो काही विचार आहे त्याचा कुठेतरी गांभीर्याने विचार व्हायला पाहिजे. आपला वैचारिक पातळी किंवा आपलं वैचारिक जे काही प्रगल्भपण आहे ते जास्तीत जास्त वाढण्याची आवश्यकता आहे. चारुताई, तुम्ही आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि वेगवेगळ्या विषयांवरती म्हणजे जे फार सेन्सिटिव्ह आहेत, तरल आहेत, अशा विषयांवरती तुम्ही फार चांगल्या पद्धतीने सांगितलं. त्याबद्दल देवयानी टॉक शो मध्ये पुनश्च एकदा धन्यवाद.